गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। जय गजानन। श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे तर्फे सर्व गजानन भक्तांचे मनापासून स्वागत। आज आपल्या महाराजांचा 143वा प्रगट दिन। महाराजांच्या प्रत्येक भक्ताचा वर्षभरातील मोठा सोहळा, ज्या दिवसाची आपण वर्षभर वाट पाहतोय आतुरतेने, तो आजचा दिवस। पण ह्या वर्षीचा दिवस थोडा वेगळा उगवलाय। सगळं व्हर्च्युअली सादर करावं लागतंय। अशा सादरीकरणात अनेक महाराजांचे निरूपणकार आपल्या भेटीला येत आहेत आणि आपण सुद्धा सर्व शासकीय नियम पाळून घर बसल्या महाराजांचे सानिध्य अनुभवत आहोत। नाहीतर दरवर्षीसारखं प्रत्येकाने मंदिरात जाऊन आजचा दिवस साजरा केला असता। गेली 5 वर्ष विविध उपक्रमांची मांदियाळी सादर करणारं गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांनी ह्या वर्षी यूट्यूबची कास धरून महाराजांच्या भक्तांची आस काही अंशी पूर्ण केली आहे। दर महिन्याला उपासनेसाठी एकत्र भेटणारे आपण लॉकडाऊनमुळे गेले वर्षभर भेटू शकलो नाही, पण म्हणूनच आपण आपल्या घरात नित्य नियमाने उपासना करतोय आणि घराचं मंदिर बनवलंय। पूर्ण विश्व करोनाने झाकोळलेलं असताना आपण महाराजांच्या भक्तीने प्रेरित झाल्यामुळेच अनेक भक्तीचे झरोके महाराजांनी आपल्यासाठी खुले करून दिलेत। मानसपूजा, पारायण, उपासना, नामजप अशा भक्तिमय वॅक्सिनेशनमुळे आज आपण सश्रद्ध भक्तीच्या उंबरठ्यावर सशक्तपणे उभे आहोत आणि याच ठाम निष्ठेच्या जोरावर ठाणे उपासना केंद्राचे दरवर्षीचे एक पाऊल आहे नामजप वही लिखाण। आणि हा उपक्रम आपण गेली 5 वर्ष करतोय। दर प्रत्येकाने 11,111 वेळा जप लिहिण्यासाठी एक वही आपण निशुल्क त्यांना देतोय। आज प्रगट दिनापासून गुरुपौर्णिमेपर्यंत हा जप लिहून द्यायचा आहे आणि आपण लिहिलेली ही वही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातच तिचं पूजन करून महाराजांना अर्पण करूया, अशी एक इच्छा आहे। आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय की हे 21 साल, त्यामुळे 2121 वया छापायचा संकल्प ठाणे उपासना केंद्राने केला। पण 2153 वयांचं वाटप महाराजांच्या कृपेने विनासायास घडून आलं। पण महाराजांच्या भक्तांचा सागर इतका अथांग आहे ना की त्यामुळे PDF घेऊन साध्या A4 साईजच्या वहीवर लिहिणाऱ्या भक्तांचा ओघ सुद्धा खूप आहे हो। अजूनही आपल्यापैकी कोणाला सहभागी व्हायचं असेल तर PDF साठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता।
यावर्षी मुंबई ठाण्यासह 23 ठिकाणी आणि कोकणामध्ये 11 ठिकाणी आपण या वह्यांचं निशुल्क वाटप केलं. कोकणात महाराजांचे भरपूर भक्त असले ना तरी ते विखुरले. मंदिरे थोडी कमी असावीत, त्यामुळे ठिकठिकाणी भक्तांनी एकत्र येऊन या वह्यांमुळे जे एकत्र आलेले आहेत त्यांनी एकत्र महिन्यातनं एकदा यावं आणि उपासना केंद्र सुरू करावीत प्रत्येक ठिकाणी, अशी एक प्रामाणिक प्रांजळ हेतू घेऊन आम्ही कोकणामध्ये वह्या वाटायला प्राधान्य दिले आहे. आणि आम्हाला खात्री आहे की महाराजांचे दिलदार कोकण भक्त आम्हाला नक्कीच सुंदर प्रतिसाद देतील. जय गजानन. आता आजच्या प्रगट दिनाविषयी होणाऱ्या निरूपणासंदर्भात, संत हे भूमीवरील चालते बोलते परमेश्वर आहेतच, ते मोक्षपदाचे दातेही आहेत. संत लीला अनाकलनीय अकथनीय आहे, पण श्री संत दासगणू महाराजांसारखा तपोनिधी सत्पुरुष संत लीलेचे लीलया लिखाण करतो तेव्हा सारस्वत अवघे जिव्हेसी येते असंच म्हणावं लागेल. आपला हा गजानन विजय ग्रंथ हे ह्याच्या प्रचितीचं सार आहे, साधनेचा महामंत्र आहे. अनेक भाविकांसाठी श्री गजानन विजय ग्रंथ पारायणाचा कुलाचार बनलाय. आपल्याला श्रद्धा भक्ती आणि निष्ठेनुसार प्रत्येक जण गजानन भक्त घरात, हृदयात, मुखात, पूजनात, अंतःकरणात त्यांनी गजानन विजय ग्रंथाचं अधिष्ठान बनवलेलं आहे. म्हणूनच या ग्रंथातील एक ओवी आज प्रगट दिनाच्या प्रभातकाळी निरूपणासाठी आपण घेणार आहोत. अवतरलासी भुवर जडमुड ताराया, या ओवीचा अभ्यासपूर्ण चिंतन ऐकूया अकोल्याचे आदरणीय श्री सुनीलदादा देशपांडे सर यांच्याकडून. सुनीलदादा लेखक कवी आहेतच, पण आजपर्यंत अनेक स्तोत्रांवर त्यांनी प्रवचनं केली आहेत. दत्त महाराजांवर याच दत्त जयंतीला त्यांनी सुंदर पाळणा लिहिला, जो महाराष्ट्र टाइम्सने प्रकाशितही केला. अनेक पुरस्कारांनी विभूषित आणि सुरेश भटांचं मार्गदर्शन ज्यांना लाभलं असे आपले सुनीलदादा ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे गजानन माऊलींवर सुद्धा श्रवणीय प्रवचनं करतात, यापुढे करत राहणार आहेत. आणि मुख्य म्हणजे परमपूज्य नांदेडकर गुरुजी आणि छगन काका बारटक्के या द्वयींच्या भक्ती सहवासाच्या मळ्यात सुनीलदादा उत्तरोत्तर प्रवचनाची कमळ फुलवत असतात. असंच एक भक्तीचं कमळ आज ते आपल्याबरोबर समर्पित करणार आहेत. मात्र त्यांच्या दोन छोट्याशा कल्पना आम्हाला खूप भावल्या की सुनीलदादांच्या मते ना महाराजांच्या उपासनेचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे महाराजांच्या निकट जाणं. पांगळाही चढेगिरी तद्वत निरक्षर सुद्धा ही भक्तीची ज्योत धरून महाराजांच्या समीप जाऊ शकतात. निर्गुण निराकार असलेले महाराज आम्हा भक्तांसाठी सगुणात आकारले अवतरले. मिळो शक्ती आम्हा तुला आकळाया, त्रिगुणातीता तू सगुणात आला, आम्हासाठी रे सद्गुरु रूप ल्याला. आपण ज्यांना सद्गुरू म्हणतो ना, आपण सुद्धा त्याच्यासाठी सत्शिष्य किंवा सद्भक्त व्हायला हवं असा सुनीलदादांचा आग्रह आहे. आणि तसं झालं तर हा करोना काळ न राहता आपल्या भक्तांसाठी भक्तीचा सुवर्ण काळ नक्कीच होईल. हीच गजानन महाराज ठाणे उपासना केंद्र आणि आपल्या समस्त भक्तांतर्फे महाराजांशी प्रार्थना करूया. करोना मुक्त कर बाबा आता आम्हाला. जय गजानन. आणि ऐकूया सुनील दादांना अवतरलासी भूवर जडमुड ताराया. जय गजानन. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमल अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जया लाभले कुलदत्तावधानी जया बोधती दत्त एवो निधामी स्वये कष्टती जे जना उद्धराया नमो रामचंद्रा नमो देवराया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज स्वामी महाराज स्वामी. योगीराज प्रकटले ये मुनी शेगावी ग्रामी. योगीराज प्रकटले ये मुनी शेगावी ग्रामी. परब्रह्म सच्चिदानंद जे श्री सद्गुरुमूर्ती श्री सद्गुरुमूर्ती. महाराजाधीराज ज्यांची त्रिखंडात कीर्ती. महाराजाधीराज ज्यांची त्रिखंडात कीर्ती. भक्त प्रतिपालका समर्था जय श्री गजानना. भक्त प्रतिपालका समर्था जय श्री गजानना. सदैव मुची घ्यावी सेवा हीच असे प्रार्थना. सदैव मुची घ्यावी सेवा हीच असे प्रार्थना. हीच असे प्रार्थना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. आपल्या सर्वांच्या प्रती मनोभावे अभिवादन व्यक्त करतो, आनंद व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो की आजच्या या पुण्य पावन पर्वाच्या या अवसरी शुभ अवसरी श्रींच्या प्रगट पर्वाच्या निमित्ताने मला आपल्या समवेत श्रींच्या चरणी ही प्रवचनाच्या माध्यमातून सेवा सादर करता येते आहे. मी मनापासून आमचे उदयदादा यांच्या सौजन्याने इथे मला जे यायला मिळालं ते उदयदादा जातील आणि समस्त उपासना मंडळाचे साधक ज्येष्ठ श्रेष्ठ उपासक यांना धन्यवाद देतो. अहो, महाराजांचं गुणगान करायला मिळणं याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. जे जे आपल्या जवळ आहे ते श्रींच्या चरणी अर्पण करत राहणं यासारखा दुसरा आनंद नाही. म्हणून खूप आनंदित होऊन मी महाराजांच्या चरणी ही सेवा सादर करतो आहे. आज महाराजांचा प्रकट दिन. खरं पाहिलं तर महाराज नेहमीच आपल्या अवतीभोवती विद्यमान असतात. आपल्या अवतीभोवती आहेत, आपल्या मनामध्ये आहेत, आपल्या हृदयामध्ये आहेत, आपल्या आचारा विचारामध्ये आहेत. कारण आपण त्यांचे आहोत, त्यांच्या प्रती आपण नतमस्तक होतो आहे. आणि हा सगळा जो भाग आहे हा आजच्या निमित्ताने पुन्हा आपल्या मनामध्ये उजळ होणार आहे आणि यालाच प्रगट दिन असं म्हणतो. खरं महाराज आज प्रगट झालेत म्हणजे काल नव्हते का? हो, कालही होते, त्याच्या आधीही होते, पण आज पुन्हा आपल्या मनामध्ये ते उजळ होणार आहे. त्यांनी तर एकदा आपल्याला जवळ केलं ना ते कधीच दूर लोटत नाही. एकदा कृपा केली आपल्यावरनं तर त्या कृपेमध्ये यत्किंचितही बदल होत नाही. बरं, बदल होतो तो आपल्या श्रद्धेमध्ये, त्यांच्या चरणी असलेल्या निष्ठेमध्ये. आपणच त्यांच्यापासून कधी कधी दूर जातो. माझ्या हृदयामध्ये स्थापन केलेली ही माझी गजानन महाराजांची सद्गुरूंची आराध्य मूर्ती ही मला निरंतर जपता येते का? मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो की नाही. कधीतरी महाराजांचा मला विसर पडतो. मी प्रपंचामध्ये गुंतलो की महाराजांचं विस्मरण होतं आणि त्यामुळं मी महाराजांच्या कधी जवळ कधी दूर असा जात राहतो आणि त्यांच्या कृपेला कधी कधी
सुपात्र ठरतो, कधी कधी अपात्रही ठरतो. हा माझा दोष आहे. त्यामुळं तो दोष नाहीसा करण्यासाठी मला माझ्या हृदयामध्ये महाराजांची प्रतिमा उजळ करावी लागते. आणि त्या उजळ करण्याच्याच प्रक्रियेला महाराज पुन्हा प्रकट व्हा. महाराज पुन्हा हृदयामध्ये आज नव्याने या. नवीन काहीतरी प्रबोधन द्या. नव्याने माझं उद्धारण करा. ही मागणी आज मागण्याचा दिवस म्हणजे महाराजांचा प्रकट दिवस आहे. आणि तसं लौकिक दृष्ट्या शके 1800 माघ मधल्या या वद्य सप्तमीला आपले महाराज शेगाव ग्रामी श्री क्षेत्र शेगावला प्रकट झाले. इसवी सन 1878 23 फेब्रुवारी. आणि त्या निमित्ताने आपण आजच्या दिनांकाचं महात्म्य आपल्या मनामध्ये पुन्हा पुन्हा उजळ करण्यासाठी आजचा दिवस माघ वद्य सप्तमीचा हा दिवस महाराजांचा प्रकट दिन साजरा करतो. आणि त्याच्या आधीचा सप्ताह प्रकट दिन पर्वाचा उत्सव साजरा करतो. आज सगळीकडे किती मोठा उत्साह दाटून आला असेल. सध्या आपल्याला काही नियमामुळं आपल्या घरामध्येच हा उत्सव साजरा करता येतो. कारण की महाराजांनी सांगितलेलं आहे की नियमाचं पालन करा. मग ते शासनाच्या, प्रशासनाच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या सगळ्या नियमाचं पालन करा असं आपले महाराज सांगतात. आणि महाराजांची आज्ञा आपण कशी मोडायची. त्यामुळं हा प्रकट दिन उत्सव आज आपण आपल्या घरामध्ये यासारख्या माध्यमातून एकमेकांना महाराज प्रकट झाल्याची आनंद वार्ता, पुन्हा आपल्या मनामध्ये प्रकट झाल्याची आनंद वार्ता देऊन आपण साजरा करतो आहे. आज मला ज्यावेळेला फोन आला ना उदयदादांचा, त्यावेळेला त्यांनी मला सुचवलं की आम्हाला तुम्ही या विषयावर काहीतरी ऐकवा. विषय त्यांनी फार सुंदर दिला. तो विषय असा दिला की रोजची आपण जी आरती सद्गुरू दासगणू महाराजांनी विरचित केलेली जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया सगळ्यांना पाठ आहे. घरोघरी नित्याने म्हटली जाणारी आरती आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एका ओळीचा उल्लेख केला की अवतरलासी भूवरी जड मूळ ताराया. ही ओळ ज्यावेळेला येते बालुपदामध्ये, ध्रुवपदामध्ये, त्यावेळेला आपण पुन्हा पुन्हा विचार करतो की खरोखरच महाराज या भूतलावर जे अवतरलेत ना ते आपल्याला तारण्यासाठी, आपल्यामधल्या जडत्वाला, आपल्यामधल्या मूळत्वाला, आपल्यामधल्या चैतन्याला तारण्यासाठी अवतरलेली आहे. केवळ आपल्याला नाही, आपल्या सोबत असलेल्या सगळ्या या सृष्टीला अवतरले आहेत असं दासगणू महाराज अधिकारवाणीने सांगतात. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमूळ ताराया. इथे सच्चित स्वरूपा पण म्हटलं आणि अवतरला असंही म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की मला जी सूचना आपण केलेली आहे त्याच्यामध्ये या 2 शब्दाचा खरा अर्थ काय आणि गजानन विजय ग्रंथाच्या माध्यमातून हा अर्थ, कारण काय माहितीये का, आपल्याला जर एखादी आपल्या पारमार्थिक वाटचालीमध्ये किंवा गजानन विजय ग्रंथाच्या अभ्यासामध्ये एखादी अडचण आली तर आपले महाराज प्रेरणा देऊन बरोबर ती दूर करतात. महाराजांच्या कृपेचं एक वैशिष्ट्य आहे बघा, ज्या भक्ताला ज्या गोष्टीची अडचण असेल ना तर त्या अडचणीचं निरसन महाराज यथायोग्य काळी बरोबर त्याच्या बाबतीत त्याची समस्या बरोबर ती अडचण दूर करतात. त्याचं निरसन करतात त्या समस्येचं. हा तुमचाही अनुभव असेल. म्हणून महाराजांचा भक्त हा कमी ज्ञानी, हा जास्त ज्ञानी असं कधी होत नाही. समान कृपा केली असते. आणि बरोबर ज्या अर्थी समान कृपा आहे त्या अर्थी प्रत्येकाचं उद्धरण, प्रत्येकाला हा भवसागर तरून जाण्यासाठी दिलेलं मार्गदर्शन, केलेलं मार्गदर्शन आणि दिलेलं प्रबोधन हे ज्याच्या त्याच्या परीने परिपूर्णच आहे. त्यांच्यावर जास्त कृपा महाराजांची आहे, त्यांना जास्त ज्ञान दिलं महाराजांनी, असं काही आपण काही म्हणू शकत नाही. मी माझ्या ठिकाणी, तुम्ही तुमच्या ठिकाणी. कारण आपण सगळी महाराजांची लेकरं आहोत. आणि आईचं अमुक लेकरावर जास्त प्रेम असं कसं काय होईल मला सांगा. तेही वत्सलता सर्व समानच असेल. ज्याची जी वेळ असेल ना, ज्याला जी आवश्यकता असेल ना, मग ती प्रापंचिक असू द्या किंवा पारमार्थिक असू द्या, प्रेयस असू द्या किंवा श्रेयस असू द्या, ही सगळी आवश्यकता महाराज बरोबर पूर्ण करतात. फक्त आपलं कर्तव्य एक, ते त्यांच्या चरणी अनन्यपणे एक निष्ठ राहणं, विश्वास ढळू द्यायचा. कधी कधी आपण एखादी इच्छा व्यक्त करतो आणि ती इच्छा आपल्या मनासारखी पूर्ण होत नाही.
आणि मग आपणच नाराज होऊन जातो, की मी एवढी भक्ती करतो, एवढी पारायणं केली, एवढी सेवा केली, एवढं शेगावच्या वाऱ्या केल्या आणि महाराजांनी माझं एवढंसं काम नाही केलं. नंतर केव्हा तरी कळतं, की ते काम आपल्यासाठी योग्य नव्हतं. ते मागणं आपल्याला कदाचित महाराजांच्या चरणापासून दूर नेणारं होतं, म्हणून महाराजांनी त्याची परिपूर्ती केली नाही. म्हणजे मला सांगा, की एखादी मनोकामना पूर्ण करणे हा देखील उद्धारच आहे आणि एखादी मनोकामना न पूर्ण करणे हा देखील उद्धार आहे. म्हणून शांत चित्ताने, एकचित्त होऊन आपण आपल्या सद्गुरूंच्या चरणी, महाराजांच्या चरणी निवांतपणे कार्यरत राहावं, सेवारत राहावं. आणि हे सगळं जे आहे साहजिकच आहे. आपल्याला एवढ्या लवकर ह्या सगळ्या गोष्टी कशा कळतात. पण मात्र गजानन विजय ग्रंथामध्ये या सगळ्या गोष्टीचं निरसन आपल्याला पाहायला मिळतं. दासगणू महाराजांनी हा 21 अध्यायाचा श्रींचा लीलाचरित्र ग्रंथ म्हणजे श्रींची दुसरी मूर्तीच न हो, दुसरं प्राकट्यच न. एक आपले सगुण स्वरूपामध्ये अवतरलेले गजानन महाराज अजानुबाहू 6-6.5 फूट उंच. अगदी सावळी तनू, पिळदार शरीर यष्टी ज्यावेळेला व्यंकटलाल महाराजांना ज्यावेळेला महाराजांचं दर्शन झालं ना, त्यावेळेसचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं ना, 6-6.5 फूट उंच, अजानुबाहू गुडघ्यापर्यंत हात आलेले आणि महाराजांच्या चेहऱ्यावरचे भाव सगळे अपपर भाव नाहीयेत. असे भाव आहेत, की जे तुमच्या आमच्या चेहऱ्यावर विकारापोटी निर्माण होतात तसे भाव नाहीयेत. ते भाव मावळून गेलेले निजानंदी निमग्न झालेले योगीराज, दृष्टी नासाग्नी स्थिर असे असलेले आपले महाराज ज्यावेळेला त्या सगुण रूपाने त्यावेळेला अवतरलेत आणि सगळ्या शेगावकरांनी त्या 32 वर्षामध्ये महाराजांना बघितलं. आजही आपल्याला वाटतं ना, की आज महाराज आपल्याला पाहायला मिळाले असते तर किती छान झालं असतं. महाराजांचा आवाज ऐकायला मिळाला असतं, कसं छान झालं असतं. सुदैवाने काही महाराजांची मूळ छाया म्हणजे प्रती, फोटोज आपल्याकडे आहेत हे आपलं भाग्य. पण तरीही वाटतं, की त्या काळामध्ये आपण असायला पाहिजे होतं, असं वाटतं आपल्याला. मग ही महाराजांनी ही मागणी आपली पूर्ण केली ना. 1910 साली महाराजांची समाधी झाली. महाराजांनी देह हा या अ, निसर्गाच्या हवाली केला. पण आपलं चैतन्य मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, अशी ग्वाहीपूर्वक आपल्याला सूचना दिली आणि पुन्हा 1939 साली अ, दासगणू महाराजांच्या सिद्ध लेखणीच्या द्वारे श्री गजानन विजय ग्रंथ या रूपाने, वाङ्मय रूपाने महाराजांची ही वाङ्मय मूर्ती पुन्हा प्रकट झाली. मग मला सांगा आज आपले महाराज आहेत की नाही? मी गेलो असे मानू नका. विश्वास पटतो की नाही? ज्या वेळेला एखादा भक्त गजानन विजय ग्रंथाचं पारायण करतो, त्यावेळेला तो श्रींच्या सान्निध्यामध्येच असतो आणि श्रींची त्याच्यावर कृपा असते आणि त्यावेळेला त्याच्या मनामध्ये आलेली जी गोष्ट आहे, जी समस्या आहे, तिचं आपसूकपणे निरसन होऊन जातं. आणि एखादी समस्या ती कुठलीही असू द्या हो, आध्यात्मिक असू द्या, प्रापंचिक असू द्या, कुठलीही असू द्या. ती त्याची समस्या आहे ना, त्याच्यासमोर तो प्रश्न आहे ना, म्हणजे तो त्या दुःखामध्ये आहे, त्या समस्येमध्ये आहे, त्या अडचणीमध्ये आहे, म्हणजे अडकलेला आहे. त्याला महाराज तारून नेतात आणि त्यासाठी महाराज अवतरलेले आहे. त्यासाठी महाराज अवतरले. दासगणू महाराजांनी आरतीची सुरुवात करताना जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया. जय हा शब्द असा यासाठी आरतीमध्ये नेमाने येतो, की त्याच्यामध्ये असा की महाराज तुमच्यासारखं दुसरं कोणीही माझ्यासाठी अन्य नाहीये मला तारून देणारं. तुम्हीच त्राता आहात, तुम्हीच भरता आहात, तुम्हीच उद्धार करता आहात. तुमच्यापेक्षा मला दुसरं श्रेष्ठ कोणीही नाही. ही अनन्यता प्रकट करण्यासाठी जय शब्द येतो. सत्त चित्त स्वरूपा. सच्चित स्वरूपा म्हणजे दासगणू महाराज सांगतात, अहो ते विद्यमान आहेत, ते आधी होते. सत याचा अर्थ ते सगळीकडे आहेत. अवतार प्रगट होण्यापूर्वी पण होते आणि समाधीनंतरही आहेत. मध्ये 32 वर्षाच्या काळामध्ये पण होते. म्हणजे ते सगळीकडे विद्यमान आहेत. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी हा परमात्मा भरलेला आहे. सत. चित्त म्हणजे तुमची जशी जशी निष्ठा वाढत जाते, तसतसं तुमच्या चैतन्याला त्या सतचा प्रचिती आणि प्रत्यय येतो. जाणवायला लागतं माझे महाराज आसपास कुठेतरी आहेत. आजही आपण त्यांचं गुणलीनामन करून कुठेतरी या माझ्या कक्षामध्ये
या माझ्या घरामध्ये आपण जिथे ऐकत आहात तिथे आसपास आपले महाराज विद्यमान आहेत. कौतुकाने कुठेतरी बसून आपल्याकडे बघत असतील. नेहमी जसं दासगुरू महाराज वर्णन करतात, तसं कुठेतरी शिबस छान बसलेले आहेत आणि आपल्याकडे कौतुकाने बघतायत. छान कौतुक करतायत महाराज. आहेत ना ते. मग ते आपल्याला जर जाणवले ना, कसे जाणवतात? प्रत्येक भक्ताचे अनुभव. प्रत्येक जण आपल्याला मला महाराज महाराज आहेत असं वाटलं बरं का? सांगता येत नाही. वाणीतून सांगता येत नाही. स्पर्शातून सांगता येत नाही. मनातून सांगता येत नाही. जेवढे काही आपले इंद्रिय आहेत ना, त्याच्यामधून महाराज कसे आहेत मात्र. छातीठोकपणे सांगतो, की माझे महाराज माझ्यापाशी आहेत. हे प्रत्येक भक्त सांगतो. म्हणजे चैतन्यातून ते चित स्वरूप महाराजांचं, सच्चित आणि सतचित आणि नंतर आनंद स्वरूप येतं बघा. सच्चित आनंद या माध्यमातून हे ब्रह्म नेहमी व्यक्त होत असतं, असं शास्त्र सांगतं. आनंद रूप म्हणजे सगुण साकार रूप. आपले महाराज शेगावला गाभाऱ्यामध्ये आज मूर्तीच्या रूपाने, आनंद रूपाच्या रूपाने विद्यमान आहे. आपले महाराज माझ्याकडे माझ्या देवघरामध्ये तसबिरीच्या रूपाने आहे. माझे महाराज आज कुठल्यातरी धातूच्या मूर्तीच्या त्याला विग्रह म्हणतात. मूर्ती म्हणायचं नाही बरं. विग्रह रूपाने, लीला विग्रह रूपाने महाराज विद्यमान आहेत. ते महाराजाचं आनंद रूप आहे. काहींच्याकडे श्रींच्या पादुका असतात, चरण पादुका असतात. मग पादुकांना आपण आपले महाराज आले बरं पादुका. काही वाङ्मयाच्या रूपाने हे माझे महाराज आहे, हे अक्षरब्रह्म म्हणजे महाराज आहेत. अहो, काही वेळेला आपण महाराजांशी नातं पण लावतो. कित्येक भक्त असे आहेत, की माझे महाराज माझे बाबा आहेत, माझे आजोबा आहेत. लहान-लहान मुलं संस्कारामुळं आपल्या घरच्या लोकांना जर आई-बाबा त्यांना बाबा म्हणत असतील, तर लहान मुलं गजानन आजोबा म्हणतात. किती छान! ही संस्काराची बाजू आहे बघा. म्हणजे हा सगळा भाग हा आनंद रूपाचा असतो. महाराजांशी नातं लावतो त्यावेळेला महाराजांचं आनंद रूप असतं. म्हणजे सत-चित आनंद रूपाने, म्हणजे सच्चित स्वरूप रूपाने, स्वरूप म्हणजे आनंद रूप, स्वरूप रूपाने महाराज आहेत आणि ते आपल्यासाठी या भूवर आले. भूवर आले म्हणजे भूतलावर आले. भूवर आले म्हणजे माझ्या मनोभूमीवर आलेत. भूवर आले म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये आलेत. माझ्या आचारामध्ये आलेत, माझ्या विचारांमध्ये आलेत, माझ्या कार्यामध्ये आलेत. माझ्या या सगळ्या गोतावळ्यामध्ये महाराज आले. भूवरी. जय जय सच्चे स्वरूपा स्वामी गणराया असं म्हटलेलं आहे. गणराया आपल्याला सगळ्यांना अर्थ सांगण्याची आवश्यकताच नाहीये. अहो, ते प्रत्यक्ष गजानन रूप आहे. जो स्वयमेव ब्रह्म झाला. नाव रूप कुठून त्याला नाव रूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. आपण प्रकृतीच्या अधीन आहोत ना, मग आपण महाराजांना ओळखण्यासाठी काहीतरी खूण करावी. म्हणून शिगावकरांनी महाराज गणगणगणात बोते असा भजन करत असत ना. मग व्यंकटलालाकडे ज्यावेळेला महाराज आले, त्यावेळेला सगळ्या लोकांनी सांगितलं, "अरे हे गण गणात बोते हा नवाक्षरी जप फार मोठ्या तन्मयतेने करतात." याचा अर्थ गण म्हणजे याचा अर्थ या बीजमंत्रानुसार हे गणेशाचे अवतार आहेत. हे गणरायाचे अवतार आहेत असं त्यावेळेला आणि म्हणून तर गजानन हे नाव दिलं महाराजांना आणि महाराजांनी ते स्वीकारलं नाव. बघा, नाम रूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास आणि जो स्वयमेव ब्रह्म झाला नाव रूप कोठून आला त्याला खरं त्यांना नाव देण्याची आवश्यकता नाही. सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये ते नामातीत आहेत. तरीही पण भक्तांच्या प्रेमासाठी भक्तांकित हो महाराजांनी हे नाव स्वीकारलं आणि याचा आपल्याला पुरावा गजानन विजय ग्रंथाच्या 19व्या अध्यायामध्ये मिळतो. ज्यावेळेला निमोणकरांना महाराज आपल्या त्या तपोसाधनाला भेटतात आणि त्यावेळेला तिथे म्हणजे कपिलधारा क्षेत्रावर ज्यावेळेला निमोणकर महाराजांच्या पाशी शरण उभे राहतात, विचारतात आपलं नाव काय? खरं तर आतापर्यंत महाराजांचं नाव कोणी विचारलं नसतं. पण अज्ञानापोटी निमोणकरांनी सहज विचारलं, की आपण अजानबाहू योगीराज दिसतात. आपण कुठून आलात? आपलं नाव काय? असं विचारलं. तेव्हा महाराजांनी आश्चर्य होऊन डोळे वटारून त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं, की माझं नाव गजानन. मी शेगावला राहतो. बघा भक्तांकित महाराज. नाव आपण दिलं आणि महाराजांनी स्वीकारलं गजानन म्हणून. आणि दासगणू महाराजांनी अगदी ते नाव उचललं आणि आरतीमध्ये ठेवलं. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी. खरं तर सच्चित स्वरूप हे नेहमी आहे. मग अवतरलासी म्हणजे काय? आपण त्यांच्यापासून दूर आहोत. काय असतं? ईश्वराची आपण म्हणतो ना हे ईश्वरी कार्य आहे. म्हणजे याचा अर्थ आपलं नेहमीचं कार्य आणि ईश्वरी कार्य वेगळं आहे. आपण म्हणतो ही ईश्वरी भूमी आहे. म्हणजे याचा अर्थ की जी ईश्वराची भूमी आहे, ईश्वराची हे आहे, ती आपल्या भूमीपेक्षा वेगळी आहे. निश्चितच आहे.
म्हणजे याचा अर्थ आपण या प्रपंचामध्ये आपली नेहमीची कामं करत असताना ज्या भूवर राहतो, ती भूमी वेगळी आणि महाराज सदैव जिथे सच्ची स्वरूपामध्ये विद्यमान आहेत, ती भूमी अजून आपल्याला नीट व्यवस्थित कळली नाही. तिथपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी हा जन्म घेतलेला आहे ना. खरं मनुष्य जन्माचं ध्येय काय माहिती का? मनुष्य जन्माचं ध्येय मोक्ष मिळवणं. फार सुंदर सुभाषित आहे आचार्य. कसं आहे हे? 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुषांचा आश्रय. म्हणजे ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक मनुष्यत्व म्हणजे खरोखर मानवी वृत्तीने आपण वागणं आणि दुसरं मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाप्रती जाण्यासाठी मनातून आतुर होणं आणि तिसरं महापुरुष संश्रया. या 3 गोष्टीमध्ये महापुरुषाचा आश्रय म्हणजे महाराजांच्या सदैव सान्निध्यात राहणं म्हणजेच याचा अर्थ संत संगती. तुकाराम महाराजांचा सुंदर तुकाराम महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुंदर दिलेले आहे की न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. त्याला महापुरुष आश्रय म्हणतात की महाराजांच्या सदैव सन्निध राहण्यासाठी आपल्या ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. मग आपले महाराज आपल्याला सदैव त्यांच्या पाशी जाण्यासाठी आपण त्यांच्यापासून सध्या तरी दूरवर आहोत. आपली मनोभूमी दूरवर आहे. आपली कर्मभूमी दूरवर आहे. आपण जिथे रममाण झालोय आणि या भौतिक सुखामध्ये ते स्थान दूरवर आहे. मग तिथे महाराज येतात आपल्यासाठी त्यांची भूमी सोडून. म्हणून अवतरण म्हणजे खाली येणे. खाली कशासाठी यायचं? आपण हात दिलेली आहे. आपल्याला काय हवंय? आपल्याला उद्धरण हवंय. उद्धरण म्हणजे वर उचलायचं. म्हणजे महाराज आपण ज्या ठिकाणी आहोत ना तिथे येतील आणि आपल्याला उचलतील आणि त्यांच्या भूमीवर की जे सच्चित स्वरूप स्थान आहे नेहमी विद्यमान आहेत महाराज. म्हणजे चंद्र सूर्य ही सगळी सृष्टी ज्यांच्यासाठी ज्यांच्या समोर उभी आहे, ज्यांच्या हुकुमतीमध्ये आहेत अशा स्थानी आहेत आणि तिथपर्यंत आपल्याला घेऊन जाण्याचा म्हणजे हा प्रवास म्हणजे मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुषांचा आश्रय म्हणजे महाराजांचा आश्रय. इथे घेऊन जाण्यासाठी महाराज आपल्याकडे येतील म्हणजे अवतरतील. कारण उद्धरण जर मागितलेलं आहे, उद्धरण म्हणजे तरुण नेणे. अवताराला अशी भूवर जडमूड तारा या. आपण जडमूड आहोत. जड म्हणजे काय? की आपल्यामध्ये जे चैतन्य अपेक्षित आहे, जी आध्यात्मिक हुशारी अपेक्षित आहे, ती हुशारी नाहीये. आपण जड आहोत. मूढ अज्ञानी आहोत. जड आहोत म्हटल्यानंतर कसं की आपण एकाच ठिकाणी आहोत. आपली प्रगती होत नाही. जड वस्तू आपल्याला सगळ्यांना माहित आहे. की ज्याच्यामध्ये सजीवत्व खऱ्या अर्थाने सजीवत्व कमी आहे अशी जड. मूढत्व म्हणजे अज्ञान. आपल्याला खरंच माहित निदान मी तरी स्वतःला जड आणि मूढच समजतो. मी आपल्या बाबतीत उल्लेख करू शकत नाही. आपण फार मोठे साधक आहातच, निश्चितच आहात. महाराजांच्या सेवेमध्ये माझ्यापेक्षा जास्त रत आहात. पण मी माझ्या बाबतीत सांगतो की माझं जडत्व आणि मूढत्व त्याच्यामुळे महाराजांना माझ्याकडे यावं लागेल आणि मी तसा टाहो फोडायला पाहिजे की महाराज या सगळ्या भवसागरामध्ये या सगळ्या जंजाळामध्ये मी अडकलेलो आहे. मला वर उचला. हा सगळा भवसागर तळून नेण्यासाठी पहिलं तीराला तुमचं जे स्थान आहे तिथे नेण्यासाठी महाराज कृपया या. मग दासगणू महाराज म्हणत आहोत ते आलेत अवताराला ही भूवर जडमूड तारा या. आणि या आरतीमध्ये महाराजांची प्रार्थना आहे की महाराज आपण अवतरलात. आणि मग नंतरच्या कडव्यामध्ये ते कसं अवतरण झालं आणि मग जडजीवाचं कसं जडमुडाचं कसं उद्धरण झालं हे नंतरच्या आरतीच्या कडव्यामध्ये येतं. पण आज आपल्याला बघायचं आहे की खरोखरच महाराज जे आपल्यासाठी आलेत, प्रकट झालेले आहेत, ते कसे प्रकट झालेत, कशासाठी प्रकट झालेत आणि गजानन विजय ग्रंथाच्या या अध्यायामध्ये आपल्याला दासगुरू महाराजांनी सांगितलेलं आहे की हे अवतरण कसं झालं. पहिल्यांदा तर आज प्रगट दिवस असल्यामुळे महाराजांचं जे काही अवतरण झालं त्याला आपण प्रगट दिन म्हणतो. म्हणजे महाराज अयोनी संभव आहेत असं दासगुरू महाराज म्हणतात. अचानक आले पातुरकरांच्या घराच्या समोर
वडाच्या झाडाखाली पहिल्यांदा पंकटलाल आणि दामोदर पंतांना महाराज दिसले, अचानकच प्रकट झाले. म्हणून महाराजांचा आपण प्रकट दिन साजरा करतो ना, म्हणजे महाराज अवतरल्यासारखे झाले. एकदम अचानक एखादी विभूती सदैव आपल्या समोर उभी ठाकली, की आपण प्रकट झाला असं म्हणतो, अवतरलेत असं म्हणतो. आणि कोणासाठी आले? तर आपल्यासाठी आले. मला कधी-कधी असं वाटतं, की महाराज त्या काळासाठी आले असतील का? त्या काळाच्या पुण्याईनी आले असतील का? कदाचित असेलही. पण खरं सांगू का? अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं महाराजांचं रूप ज्यावेळेला आपण अभ्यासतो ना किंवा अभ्यासाचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेला हे मोठे-मोठे लोक सांगतात, की अहो, हा अवतार कितीतरी युगानंतर क्वचित होतो. क्वचित होतो बरं. वारंवार महाराजांसारखं संतत्व या भूतलावर या जडमुघांना अवतरण्यासारखं होत नाही. संभवामी योगे योगे असं परमात्मा म्हणतात, पण तेही काही वारंवार होत नाही. म्हणजे गजानन महाराज, गजानन तत्व पुन्हा हे प्रगट जर इथे व्हायचं असेल, पुन्हा समजा, तर या पृथ्वीला, या चराचराला, या निसर्गाला हजारो वर्ष आणखी वाट बघावी लागेल. एवढं अनंत कोटी ब्रह्मांड नायक आपले महाराज म्हणजे काही नुसते जेवढे आपल्याला कळले तेवढे महाराज नाहीयेत बरं. जशी-जशी आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढतील तसं-तसं आपल्याला महाराज अधिकाधिक कळत जातील. कदाचित या नाही पुढच्या जन्मात कळत जातील. एवढं महाराजांचं व्यापक आणि ज्याला काही अगदी सीमाच नाही असं रूप आहे. अव्यय अविनाशी असं म्हटलेलं आहे ना आरतीमध्ये दासगणू महाराजांनी. एवढं मोठं महाराजांचं ते रूप आहे आणि ते रूप इथे आपल्यासाठी, आपल्या पुरतं आपल्याला समजेल असं होऊन आलेलं आहे. अवतरलेत आपले महाराज आपल्यासाठी आणि त्या स्वरूपामध्ये आलेत आणि मग आपला असा उद्धार सुरू करणं सुरू झालं. दासगणू महाराजांनी पहिल्या अध्यायामध्ये महाराजांचा उल्लेख करत असताना सांगितलं, की आधी हे जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्याही सुखाची वाणं. असं दासगणू महाराज पहिल्या अध्यायामध्ये म्हणतात ना आणि नंतर सांगतात, की अहो इथे या अनादी कालापासून संत चरण या भूमीला लागत आलेत. माझ्याकडे ती ओवी आहे ना, जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्याही सुखाची वाणं येथे न पडलेली आजवर. याचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादी कालापासून लागत आले आहेत, की संत चरण जिथे लागतात ना, तिथे ती भूमी पावन होते आणि जे जे संत अवतरलेत ना, त्याची यादी दासगणू महाराजांनी पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या अध्यायाच्या 40व्या ओव्यापासून तर 52व्या ओव्यापर्यंत ही सगळी यादी दिलेली आहे आणि शेवटी म्हणतात, की त्या संतांच्या तोडीचा संत हा गजाननसाचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोक. तर अहो, इतका मोठा प्रभाव आहे. हे अवतरण काही साधं सुधं नाहीये बरं. आपण त्यांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म जे म्हणतो ना, ते उगीच नाही म्हणत. नुसते शब्द म्हणून चालत नाही. त्याची व्याप्ती जर बघितली ना, तर बापरे! असं अवतरण पुन्हा होणे नाही आणि झालं ना, तर कित्येक वर्ष लागतील, कित्येक हजारो, तर ते युगही लागतील. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. या काळामध्ये, ज्या काळामध्ये महाराजांचं अवतरण झालं 143 वर्ष झाली. फार काही काळ लोटला नाही ना. त्या काळाच्या अगदी जवळ आहोत. भाग्यवान आहोत, की या काळामध्ये आपल्याला महाराजांनी या पृथ्वीवर जन्माला घातलं, की जिथे महाराजांची सावली इथे पडलेली आहे. त्याच्यामुळे आपलं उद्धरण आपण करून घ्यायचं या सगळ्या ह्याच्यामधून. दासगणू महाराजांच्या या सगळ्या ओव्याचा विचार जर केला, आपल्याला आता वेळ कमी आहे, नाहीतर अगदी अमुक संताचा उल्लेख का केला? मग त्या संतांची कृपा त्या काळाला ज्यावेळेला झाली होती ना, तशी कृपा आपल्या महाराजांच्या करवी या काळाला होईल. म्हणजे सगळ्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी महाराज आलेत. आष्टेगावला तुम्ही बघा किती मोठी गर्दी आहे. किती प्रकारचे लोक येतात, गरीब येतात, श्रीमंत येतात, श्रद्धाळू येतात, कमी श्रद्धाळू येतात, लहान येतात, मोठे येतात, सगळ्या प्रकारचे येतात. काही हौशेमौजेसाठी येतात, काही अगदी आतुरतेने महाराजांना भेटण्यासाठी येतात, काही अनुष्ठानासाठी येतात, आहे की नाही? काही श्रम करण्यासाठी, दान देण्यासाठी, सेवा करण्यासाठी येतात. कितीतरी प्रकारच्या पिंडाचे, वृत्तीचे अनेक प्रकारच्या वृत्तीचे लोक येतात आणि सगळ्यांना महाराज संतुष्ट करतात. म्हणून सगळ्या संतांचा उल्लेख. तुम्ही कुठल्या मताचे, कुठल्या प्रवाहाचे आहात, तुम्ही कुठल्या पंथाचे आहात, तुम्हाला काय हवं आहे,
जे आहे ते सगळं इथे मिळेल. तुम्ही तुमच्या आराध्यापाशी जाऊन पोहोचाल, अशी कृपा आपले महाराज करतात. मग म्हणून यावरून असं लक्षात येतं, की महाराज त्या संतांच्या सारखे आज इथे अवतरलेले आहेत, की जे भक्ती विजयामध्ये महिपतीने वर्णन केले असं दासगुरू महाराज सांगतात. आणि मग आपल्याला आपले महाराज आलेत आणि मग अध्यायामध्ये महाराजांनी या भवसागरामध्ये कसं आपल्या भक्ताला तारून नेलं याचं सुंदर रसाळ चरित्र मनोज्ञ दर्शन श्रोतेहो पाहायला मिळतं. आपला गजानन विजय ग्रंथ हे सगळं काही त्याच्यामध्ये दर्शन आहे. म्हणजे एखादा कथेमध्ये रमणारा माझ्यासारखा सर्वसामान्य श्रोता असेल तर त्याच्यासाठी रसाळ कथा आहे. महाराजांची लीला ही जी ऐकत राहावी अशी लीला आहे. म्हणजे दर्शन आहे, मनोज्ञ दर्शन आहे, की जे वारंवार उजळ करावं असं वाटतं. केवळ दर्शन आहे असं नाही, त्याच्या पाठीमागे मार्गदर्शन आहे. दर्शन, मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शना बरहुकूम जर मी माझं वर्तन केलं तर माझं उद्धरण आहे. म्हणजे दर्शन, मार्गदर्शन आणि उद्धरण. आणि आपल्या महाराजांची कृपा करण्याची पद्धत ही भक्ता परत्वे बदलते. जसा भक्त असेल, जशी ती आई आपल्या लाडक्या लेकराला त्याला काय हवंय तेवढा पदार्थ बनवून देते. मग त्याने बनवलेला पदार्थ इतर लेकराला नाही देत. तुला नाही आवडत ना, मग तू त्याचं नको खाऊ. तुला बनवलेला मी पदार्थ देते. आई पुढे थकत नाही. आहे ना? मग ज्याप्रमाणे आवडी-निवडी आई जपते आपल्या लेकरांची, तशी आपले महाराज प्रत्येकाला त्या भक्ताला कळो न कळो त्याच्या मुमुक्षत्वाचा, त्याला जिथे जायचंय त्या गंतव्याचा विचार करून महाराज बरोबर त्याला वाट दाखवतात, तसं त्याचं मार्गदर्शन करतात आणि तसं त्याचं उद्धरण करतात. तसं त्याला दर्शन देतात, तसं त्याला मार्गदर्शन करतात. अहो नाही का लक्ष्मण हरी जांजाळाला परमहंसाच्या रूपाने दर्शन दिलं. नाही ना? म्हणजे गजानन विजय ग्रंथामध्ये कितीतरी असे हे आहेत, की जिथे दर्शन, मार्गदर्शन आणि उद्धरण केलं. मग त्याला परमहंसाच्या रूपामध्ये दर्शन दिलं आणि सांगितलं, की असं कर आणि तू जे पुण्यतिथीचा क्रम केला होता, तो मध्ये बंद पडला, पुन्हा तो चालू कर. ते पेटकर आणि बापट मास्तर तुझ्याकडे कसे आले, हे सगळी आठवण उजळ मनामध्ये करून दिली. मग हा परमहंस मग लक्ष्मण हरी जांजाळाला माझे महाराज तर नसतील म्हणून नतमस्तक झाले आणि पुन्हा तो सेवा व्रताचा नेम जांजळाने पुन्हा पूर्ववत अमरावतीला सुरू केला. ही कथा म्हणजे ज्या भक्ताला ज्या गोष्टीचं मार्गदर्शन, त्यानुसार दर्शन, त्यानुसार बरोबर त्याचं वर्तन होईल अशा रीतीने महाराज त्याच्या प्रचिती प्रत्ययाला त्याची मनोभूमी तयार करतात, त्याच्या भूमीवर अवतरतात आणि त्याचं उद्धरण करतात. आणि हे फार सुंदर दर्शन आहे. प्रत्येकाचं आपापलं. मला जे हवं आहे ना, ते माझ्यासाठी महाराज करतात. फक्त मी काय करायला पाहिजे, की मी माझ्या ठिकाणी आणि महाराजांच्या चरणी ठाम राहायला पाहिजे. आपण महाराजांची सेवा, आपण महाराजांच्या प्रती असलेली अनन्य श्रद्धा त्याच्यापासून बघा वंचित होतो. विभक्त होतो. खरं भक्त म्हणतो, पण भक्ताची व्याख्या काय होते माहितीये का? की जो आपल्या आराध्यापासून कधीही विभक्त होत नाही, तो भक्त. आणि आपण विभक्त होतो. केवळ महाराजापासून विभक्त होत नाही, तर आपल्यापासून पण विभक्त होतो. स्वतःपासून. स्वत्व विसरणं हा अध्यात्मामधला फार मोठा आघात. स्वतः तुझं आहे तुझ्यापाशी असे म्हणतात की. अहो, कितीतरी थोर महात्मे सांगून गेले. वाक्य प्रसिद्ध आहे. तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू तू तुझं स्वत्व जाण. तू स्वतःला जाण. मला जाणून स्वतःला जाण आणि मग तुझं उद्धार करणं मला सोपं जाईल. म्हणजे महाराजांच्या चरणापासून पण विभक्त आपण व्हायचं नाही आणि स्वतःच्या धारण केलेल्या संकल्पापासून पण विभक्त व्हायचं नाही. आणि हे जर आपल्याला जमलं ना, तर महाराजांनी सूचित केलेली जी प्रबोधनावली आहे ती आपल्याला खऱ्या अर्थाने लक्षात येईल, की माझ्यासाठी महाराजांचं हे प्रबोधन आहे. आणि गजानन विजय ग्रंथामध्ये तो ओतप्रोत म्हणून असं वाटतं, की हा दासगणू महाराजांनी हा जो गजानन विजय ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये माझ्यासाठी खूप काही सूचना, माझ्यासाठी बरं, प्रत्येकाला असं वाटतं. आणि मला असं वाटतं, की हाच अर्थ असा असावा का त्या ओवीचा, की जी गजानन विजय ग्रंथामध्ये जो माझा असेल त्याचेच कार्य होईल, इतरांची ना जरुरी मला.
मग माझा असेल म्हणजे काय महाराज? मी तुमचा कसा होईल? मग महाराज म्हणतात, "एक तर मला सोडू नको. माझ्यावर विश्वास ठेव. दुसरी गोष्ट, तू तुझ्या संकल्पाला, तुझ्या निष्ठेला, तुझ्या कार्याला, तुझ्या व्रताला, नेमाला कधीही सोडू नको. तुझं स्वत्व विसरू नको आणि माझ्यामधलं ममत्व कधीच विसरू नको. ह्या 2 गोष्टी प्रति पाळल्या की तू माझा होशील." आणि तसंही अध्यात्म सांगतं, की ज्यावेळेला हा जीव, हा देह धारण करून हा आत्मा ज्यावेळेला या म्हणजे जीवात्मा म्हणू आपण, ज्यावेळेला ही पुडी धारण करतो ना, त्यावेळेला ज्यावेळेला आईच्या उदरातून पहिल्यांदा बाहेर येतो, त्यावेळेला प्रश्न विचारतो, की "मी कोण आहे?" कोहम. शास्त्रकार सांगतात, कोहम विचारतो. आणि मग त्याला शास्त्र आणि सद्गुरूंची कृपा उत्तर देतं, की सोहम. तूच तो आहे. हे ब्रह्मवाक्य जे निर्माण झाली, तत्त्वमसी, ही अहं ब्रह्मास्मी, ही जी तत्व, ही महावाक्य जी निर्माण झाली, ती महावाक्य याचसाठी आपल्या पूर्वसूरींनी लिहून ठेवलेली आहेत. फक्त त्या महावाक्याचा अर्थ आपल्याला प्रतीत होण्यासाठी आणि त्याबरोबर वर्तणूक होण्यासाठी मात्र सद्गुरूंच्या कृपेची आवश्यकता आहे. आणि ती आवश्यकता महाराज बरोबर जाणून देतात. म्हणून प्रत्येकावरची कृपा महाराज बरोबर करतात. म्हणजे प्रत्येकाला उद्धरण्याचा जो काही क्रम आहे, तो महाराजांनी ज्याच्या त्याच्या परीने ठरवलेला असतो. म्हणून आपण म्हणतो, की मी मी करता नाहीये, राम करता आहे. माझा राम करता आहे, माझा गजानन करता आहे. सगळं करतील ते महाराज पाहून घेतील असं आपण म्हणतो, की नाही. हा विश्वास जसा दृढ होईल ना, तसं मग आपल्याला सत्व आपलं ओळखता येईल. ज्यावेळेला महाराजांना आपण सद्गुरू म्हणतो ना, त्यावेळेला आपल्याकडे एक बोट येतं सत्शिष्य म्हणून. महाराजांना सद्गुरू म्हणण्याचा मला केव्हा अधिकार प्राप्त होईल? जेव्हा मी स्वतःला सत्शिष्याच्या भूमिकेमध्ये आणेल त्यावेळेला, अन्यथा नाही. म्हणजे महाराज कळले, म्हणजे आपण आपल्याला कळलो. म्हणजे सोहमचा हा प्रवास सुरू झाला आणि एकदा सुरू झाला ना, की महाराज बरोबर आणि गजानन विजय ग्रंथामध्ये श्रोते हो, पावलोपावली हे तरुण नेणं, अवतरला असी भूवर जडमुड ताराया. हे पावलोपावली विखुरलेलं आहे, पावलोपावली दिसतंय आणि ज्याच्या त्याच्या म्हणजे आज मला तुम्हाला तुमच्या उपासना केंद्राला धन्यवाद द्यायचे आहेत, की मला इतका सुंदर विषय निघाला. ज्यावेळेला फोन आला त्यावेळेला काल परवा मी गजानन विजय ग्रंथ घेऊन बसलो. पूर्णपणे 21 अध्याय बघितलेत आणि 21 अध्यायामधल्या नोट्स पण काढल्या. ह्या माझ्याकडे नोट्स आहेत. सर्वसामान्यपणे म्हणजे खरं पाहिलं तर महाराजांनी कदाचित तुम्हाला स्फूर्ती दिली आणि मला सूचना दिली. "अरे जरा अभ्यास कर, होमवर्क कर." मग बसलो, चांगलं 2-3 तास बसलो. पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, अध्यायाच्या अगदी ह्या नोट्सच काढल्यात. पहिल्या अध्यायामध्ये कुणाचं उद्धरण झालं, कशाप्रकारे झालं, कशामुळं झालं, काय त्याचं पूर्वपुण्य असेल, काय त्यांनी महाराजांच्या चरणी अनन्य राहण्याची साधना केली असेल, तसं आपल्याला करता येईल का? कारण माणसाचा एक स्वभाव असतो बघा. एखादी गोष्ट बघितली ना, की माणूस स्वतःला त्याच्याशी एक कंपेअर करून बघतो. तुलनात्मक अभ्यास आपला नेहमी चालू असतो. म्हणून तर आपल्या आवडी-निवडी बऱ्याचशा इतरांकडनं आपल्याकडे आलेल्या असतात. अनुकरण करणं हा स्वाभाविक माणसाचा स्वभाव असतो. ताबडतोब आणतो. कोणाच्या आवाजाचं अनुकरण करतो, कोणाच्या चालण्या-बोलण्याचं अनुकरण करतो, कोणाच्या पारमार्थिक अशा साधनेचं अनुकरण करतो. एकमेकांपासून प्रश्नच नाहीये. जे आपण अशी ठावे ते इतरांना सांगावे. अशी उक्ती समर्थोक्तीच आहे ती. प्रश्नच नाहीये. मग मला सांगा, की मग त्या गजानन विजय ग्रंथामधल्या या सगळ्या प्रसंगाचा अभ्यास करता नकळत आपण त्याच्या भूमिकेमध्ये येतो. मग पहिल्या अध्यायामध्ये बंकटलालाचं उद्धरण कसं झालं, कृपा कटाक्ष टाकला. मग तिथे आपण आपण स्वतः बंकटलालाच्या भूमिकेमधून तिथे स्वतःला पाहतो. दामोदर पंताच्या, देवीदास पातुरकरांच्या भूमिकेमधून पाहतो. मग कशी हुरहूर बंकटलाला लागली असेल, तसा निधिध्यास आपल्याला लागला का? तशी बंकटलालाची जी आधीची पूर्वपुण्याई आहे, सत्कृत्य आहे, ते आपलं आहे का? नसेल तर मग आपण सत्कृत्य करण्याचा प्रयत्न करतो. त्या भूमिकेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आणि श्रोते हो, ही समज अंशाने का होईना आपल्यामध्ये येणं, हा उद्धरण्याचा प्रकार सुरू झाला. महाराज म्हणतात, "अरे ये हात तर दे." एखाद्या खड्ड्यामध्ये एखादा खाली पडलेला आहे. मग जो येतो त्याला वर उचलण्यासाठी तो येतो म्हणजे अवतरतो आणि मग याला वर उचलतो. उचलतो म्हणजे काय करतो, की उद्धरतो. मग त्याने हात द्यायला पाहिजे. तो म्हणतो, "मला हात तर दे. मी माझा हात देतो. तू माझा हात दे." आणि तो हात देणं त्या बुडलेल्या
व्यक्तीने हात देणं, भवसागरामधून तरुण जाण्यासाठी हात देणं म्हणजे आपली साधना आली, म्हणजे अभ्यास आला, ती आली. आणि उद्धरण म्हटल्यानंतर आणखी उद्धरण म्हणजे वरती उचलणं हा एक अर्थ झाला आणि दुसरा एक अर्थ असा आहे बघा, उद्धरण याचा अर्थ उद्धरण याचा अर्थ असा, की जशी एखाद्या पेटलेल्या निखाऱ्यावर राख चढते बघा, पांढरी स्वच्छ राख आणि त्याला आपण बोट जरी लावलं तरी त्या निखाऱ्याचा चटका आपल्याला बसत नाही. कारण की त्याच्यामधली जी एक जाज्वल्यता आहे, ती त्या वरच्या राखेने झाकून टाकली असते. तद्वतच अज्ञानाच्या इतक्या काही आपल्या भोवती असे वलय, असे काय म्हणू आपण त्याला, पुट्ट चढलेली आहेत, आवरणं चढलेली आहेत, राख चढलेली आहे, की ती राखेमुळे आपण आपलं स्वत्व विसरलो. लोकांना आपण कोण आहोत हे लक्षात येत नाही आणि आपण कोण आहोत हे आपल्याला समजून सांगता येत नाही. मग महाराजांसारखी विभूती, महाराजांसारखं संतत्व येतं आणि फुंकर मारतं आणि मग आपल्याला आपलं स्वत्व गवसतं. हे देखील उदाहरण आहे. महाराज जाणीव करून देत ना, "बाबा तू कसा आहे?" मग नाही का प्रत्येक अध्यायामध्ये या दृष्टीने आपण बघितलं तर बापरे! पहिल्या अध्यायामध्ये मग महाराज बंकटलालाचं उद्धरण कसं करतात, दामोदर पंताचं कसं करतात, देवीदास पातुरकरांचं कसं करतात. दुसऱ्या अध्यायामध्ये मग बंकटलाल रामाजी पंतांना ती गोष्ट सांगतात. रामाजी पंत म्हणतात, "मला कित्येक दिवसाची इच्छा आहे, की असा कोणीतरी योगी आपल्या गावामध्ये यावा. तुला दर्शन झालं, मलाही दर्शनाला दे." मनामध्ये सत्पुरुषांच्या दर्शनाची इच्छा होणं हे देखील उद्धरण झालं. मग गोविंदबा टाकळीकर एवढे मोठे वयोवृद्ध कीर्तनकार, त्या विजया एकादशीच्या दिवशी ज्यावेळेला बंकटलाला महाराजांच्या दर्शनाचा आणि ध्यास लागला ना, त्यावेळेला पितांबरासोबत बंकटलाल मन रमण्यासाठी तिथे आणि गोविंदबा टाकळीकरांचं कीर्तन म्हणजे अगदी श्रवणीय संधी ती साधण्यासाठी एकादशीच्या दिवशी, त्या विजया एकादशीच्या दिवशी शिवाच्या मंदिरामध्ये येतात. त्यावेळेला कोणाचं कीर्तन असतं? गोविंदबा टाकळीकरांचं. मग गोविंदबा टाकळीकर त्या दिवशी हंसगीतेमधला, तो भागवतामधला, एकादश स्कंदामधला श्लोक घेतात आणि श्लोक घेतात, त्याचा पूर्वार्ध उच्चारतात आपल्या कीर्तनकाराच्या भूमिकेमधून आणि उत्तरार्धानं गोविंदबा वदणार, म्हणणार, तितक्यात आपले महाराज समोर अंगणामध्ये कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले आहेत आणि तिथून मग महाराज उत्तरार्ध वदतात. म्हणजे पहिली ओळ ही उद्धार मागणाऱ्याची आणि दुसरी अवतरण घेऊन उद्धार करणाऱ्याची. मग दुसरी ओळ महाराज म्हणतात, गोविंदबा चकित होतात. चकित होतात आणि बाहेरून पाहतात, बापरे! एवढं अस्खलित संस्कृत आजपर्यंत शेगावमध्ये कोणाला मुखोद्गत असेल असं मला वाटलं नाही आणि ज्यांना आहे ते कोणीतरी फार मोठे महापुरुष असतील. म्हणून येतात आणि शरणागत होतात. एवढा मोठा वयोवृद्ध कीर्तनकार, की जो निस्पृहपणे ईश्वराची सेवा करण्यासाठीच कीर्तनाचा व्यासंग स्वतःशी जडून घेतलेला आहे. अनन्यपणे शरण येतात म्हणजे उद्धारासाठी पदर पसरतात आणि सांगतात, की महाराज आज चला, आपण धनी आहात आणि मंदिर आपलं आहे. आपण प्रत्यक्ष शिव आहे. आपण प्रत्यक्ष पांडुरंग आहात. चला मंदिरामध्ये आपलं स्थान आहे. बाहेर का बसलात? तेव्हा महाराज दर्शन देतात आणि मार्गदर्शन देतात. सांगतात, की गोविंदा लढिवाळपणे सांगतात, "बरं गोविंदा, अरे आता तू जो श्लोक आणि त्याच्यावर जे निरूपण मांडणार होता तुझ्या कीर्तनाच्या मध्ये पूर्वरंगामध्ये, त्या श्लोकाचा मथितार्थ काय तू सांगणार होतात? तो मथितार्थ असा आहे, की सगळीकडे तो ईश्वर व्यापलेला आहे. जळी-स्थळी काष्टी पाषाणी आणि मग मला जर तू मला जर तू एक अशा ईश्वराचा अंश जर म्हणत असतील, की तुम्ही शिवा, तुम्ही पांडुरंगात आत चला. तुमचंच तर मंदिर आहे म्हणजे तुम्ही धनी आहात. तर मी आत आहे आणि बाहेर आहे. हे कसं काय? म्हणजे या अर्थी मी बाहेर आहे, त्या अर्थी आतमध्ये नाहीये. म्हणजे तुझ्या आत्ता जे तू कथन करणार आहेस आणि आत्ता जी तू करणी करतो आहेस, कथनी आणि करणी याच्यामध्ये फरक आहे. आणि असं नसायला पाहिजे ना गोविंदा. असा पोटभऱ्या कथेकरी तू तर नाहीयेस. अशी समज, असं प्रबोधन, अशी शिकवण अगदी त्रोटक शब्दामध्ये आणि जाणकारांना तर नुसता इशारा पुरेसा होतो. गोविंदबा जाणलेत, की एवढ्या वर्षाच्या कीर्तन सेवेची फलश्रुती देण्यासाठी जणू काही महाराज आले आणि केवळ मलाच नाही, तर अवघ्या शेगावकरांना. केवढीही भूमी भाग्यवान. मग गोविंदबा येतात आणि आतमध्ये येऊन सगळ्या शेगावकरांना सांगतात, "अहो, हे शेगाव नाही राहिलं. हे खचित पंढरपूर झालं. चालते बोलते पांडुरंग आज इथे आलेले आहेत आणि त्यांना जपा बरं. अनायसे हे निधान तुम्हाला लाभलेलं आहे. प्राण प्राणापलीकडे त्यांना जपा." शेगावकर ऐकतात, बंकटलाल पितांबर ऐकतात, धन्य होतात आणि खरोखरच
32 वर्षाच्या काळामध्ये प्राणाच्या पलीकडे आपल्या सद्गुरूरायांच्या संतत्वाचा आणि गजानन तत्वाचा प्रतिपाळ जसं एखादं अग्निहोत्र जपतात ना, तसं शेगावकरांनी केलं बरं. म्हणून तर महाराजांनी शेगाव निवासी हे नाव धारण केलं, स्वीकारलं. फार मोठी महाराजांची भक्ती करणं म्हणजे फार कठीण होतं. मग तिथे गोविंदबाचा उद्धार तिथे असा पाहायला मिळतो. कृतकृत्य होता. केवळ गोविंदबुवा आणि गोविंदबाच्या घोड्याला देखील महाराजांनी बरं केलं हे गोविंदबुवा पाहतात. म्हणजे उद्धार करण्याच्या प्रक्रियेच्या बाबतीत आपल्याला हे दर्शन होतं. आपली भूमिका तिथे होते. इथे व्यंकटलालाचा किंवा गोविंदबाचा किंवा आणखी कुठल्या भक्ताचा आपण वारंवार उल्लेख का वाचायचा? बरेच जण विचारतात ना, की स्टोरी तीच आहे. पुन्हा पुन्हा पारायण कशाला करायची हो? बरेच जण नवीन-नव्या पिढ्यामधले माझे लहान-लहान मित्र म्हणतात, "का हो काका, एकदा जर गजानन विजयग्रंथ वाचला आणि आपल्याला स्टोरी कळली, तर ही अशी पुन्हा-पुन्हा पारायण करण्याची शृंखला का घ्यावी? का पारायण करायचं मला सांगा बरं?" पारायण यासाठी करायचं, की प्रत्येक वेळेला आपण त्या भूमिकेमध्ये असतो. त्या भूमिकेमध्ये असतो. वयपरत्वे आपण वाढत जातो. तसं-तसं आपल्याला पारायण करण्याच्या माध्यमातून महाराजांच्या शिकवणीचा, प्रबोधनाचा वाढता अर्थ देखील उमगत जातो. आपण सकाळी करतो, चर्या वेगळी असते आपली, दुपारी असतो, रात्री करतो आपण. गुरुपुष्य योगावर करतो, एकादशीला करतो, द्वादशीला करतो. कधी-कधी प्रगट दिनाच्या पर्वावर करतो. म्हणजे जे काही या निसर्गजन्य औचित्याच्या रूपाने आपल्याला साधायला मिळतं, त्या औचित्याने करतो. पावसाळ्यात करतो, उन्हाळ्यात करतो, हिवाळ्यात करतो, गरीब परिस्थितीमध्ये करतो, विपद अवस्थेमध्ये करतो, सुखद अवस्थेमध्ये करतो, सगळ्या अवस्थेमध्ये करतो आणि प्रत्येक वेळेला आपलं चित्त, आपलं मन, आपला प्राण, आपला आत्मा त्या लीला प्रसंगाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो आणि ते प्रबोधन त्या क्षणी बरोबर आपल्याला मिळतं. असं मराठीमध्ये एक म्हण आहे ना, "जावे त्याच्या वंशात यावा तेव्हा कळे." तसं जावे त्या वेळेला तेव्हा कळेल. अहो, दुपारची ज्यावेळेला भूक लागते ना, त्यावेळेला भूक लागते. सकाळी जर त्याच्यासमोर पंचपक्वान्न जर आणले, तो म्हणे भुकेची वेळ नाहीये. खरं पक्वान्न तेच आहे. पण त्याला भुकेची वेळ झाली आणि समोर जर शिळी भाकर जरी ठेवली, तर तो म्हणतो, की "बस हे माझ्यासाठी आज पंचपक्वान्न आहे. भूक लागू द्या." आणि ती भूक केव्हा, कुठल्या वेळेला, कुठल्या अवस्थेमध्ये, कुठल्या परिस्थितीमध्ये, कुठल्या मनस्थितीमध्ये लागेल, काही सांगता येत नाही. कुठली भूक? मोक्षत्वाची भूक, मानवतेची भूक, महाराजांकडे जाण्याची भूक, उद्धरण्याची भूक. म्हणून प्रत्येक वेळेला पारायण करायचं. कुठल्याही अवस्थेमध्ये असू द्या. नामस्मरण सतत जसं करायला सांगतात, तसं या पारायणाच्या रूपाने आणि मग त्या लीला प्रसंगाच्या मध्ये आपण कुठेतरी मग आपल्याला आपले कधी-कधी दूषणं दिसतात, कधी-कधी भूषणे दिसतात. दोन्हीही आपल्यामध्ये असतात. आपल्यामधली सकारात्मकता दिसते, आपल्यामधली नकारात्मकता दिसते. नकारात्मकता असेल, तर ती हळू नामशेष व्हायला लागते आणि सकारात्मकता वाढीस लावून एक प्रकारचा आत्मविश्वास, त्याला अहंकार म्हणत नाहीत बरं. सद्गुरूंच्या सेवेमध्ये मिळालेल्या समाधानापोटी अहंकार कधीही होत नाही. सुखापोटी कदाचित होत असेल. सुख आणि समाधान याच्यामध्ये फरक आहे. सुख हे बाहेरून येतं, समाधान हे आतून असतं. त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक वेळेला जी सकारात्मकता आपली वाढते, नकारात्मकता कमी होते आणि मला सांगा यालाच उद्धार म्हणायचं. ज्या परिस्थितीमध्ये मी आहो, त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहणं. चंदूमुखीनाच्या घरी काय होतं मला सांगा? महाराजांना देण्यासारखं होतं काय? काहीच नव्हतं. मग त्याचा उद्धार महाराजांनी केला. त्याची मनस्थिती बरोबर अशा पातळीवर आणली, की तो स्वतःला मी त्यांना गरीब म्हणतो. चंदूमुखीनाचं वर्णन सांगत असताना एका घरी बंकटलालाच्या शेजारी एक झोपडीवजा घरामध्ये चंदूमुखीन आणि त्यांची पत्नी त्यांचा संसार होता. मी गरीब म्हणतो. त्यांना जर विचारलं तुम्ही गरीब? म्हणतो नाही, मुळीच नाही. मी माझ्या महाराजांच्या सेवेसाठी सुपात्र जर ठरत असेल, तर माझ्यासारखा या जगामध्ये कोणी श्रीमंत नाही. ही सकारात्मकता म्हणजे उद्धरण्याची प्रक्रिया आहे. आणि महाराजांनी बरोबर त्याला त्याच्या या सकारात्मक भूमिकेसाठी कसा प्रसंग घडून आणला, तो नंतरच्या अध्यायामध्ये आपण क्रमाक्रमाने ज्यावेळेला नुसतं ओझरतं नजर टाकू जर वेळ मिळाला तर बरं, कारण की वेळ आपल्याला कमी आहे. मग त्या त्या निमित्ताने आपल्याला तो हे येऊन जाईल, की महाराज वैशाखामध्ये बसलेले ऊन तापलेलं आहे. कोणी आंबे कापून देत आहे, कोणी खडीसाखर वाटते आहे, कोणी महाराजांना उष्णता बाजू नये म्हणून थंडगार चंदन महाराजांच्या हातापायाला लावते आहे.
महाराजांचं असं सेवापूजन चालू आहे. महाराज सेवा स्वीकारत आहेत आनंदाने आणि अचानक आजूबाजूला सगळे बसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चंदू पण बसलेले आहेत. बिचारे बाजूला कुठेतरी बसले असतील. कुठलं ध्यान नाही, कुठलं काही नाही, काही नाही. की महाराजांशी संवाद साधावा अशी आपली काही ऐपत नाही. फक्त महाराजांची आज्ञा शिरोधार्य मानणे आणि महाराजांच्या चरणी एकनिष्ठ राहणे एवढाच फक्त काही जो व्रतस्थ भाग चंद्रमुखीनाकडे असेल आणि अचानक महाराज त्यांच्याकडे बघतात आणि महाराज अल्पस्वल्प बोलत असत. महाराजांचं बोलणं अबोध असायचं. फार कमी बोलत असत. आणि ज्याच्याशी बोलायचं त्याच्याकडे बघत नसतं, दुसरीकडेच बघायचं. पण ज्याला उद्देशून म्हणाले त्याला ते बरोबर कळत असतं. इतरांना कदाचित ते महाराजांचं बरळणं वाटत असावं. हीच तर महाराजांच्या अवलिया वृत्तीची एक फार मोठी शैली आहे. ती अवलिया म्हणजे पिसेपणाची शैली नाही बरं. महाराज तुर्या अवस्थेमध्ये असायचे. नेहमी. अहो या सगळ्या चराचराचा सांभाळ ज्यांना करायचा आहे, ते अनंत कोटी ब्रह्मांड आहे का तुमच्या आमच्यासारखे वेळेप्रसंगी आणि विकाराप्रसंगी असे दुःचित्त किंवा प्रसन्नचित्त राहून असे बदलत राहतील का? त्यांना त्यांच्या ठिकाणी स्थिर राहणं. म्हणून तर त्यांना परब्रह्म स्वरूप म्हणायचं आणि फार क्वचित अवतरतं, क्वचित पाहायला मिळतं. मग महाराजांनी चंद्रमुखीनाकडे न पाहताना कदाचित म्हटलं असेल, "चंदू, जा तुझ्या उतरणीमधले 2 कान्होले मला उद्धार करायचा होता." त्या बाईंनी कधी काळी नैवेद्य दाखवला असेल. म्हणजे अक्षय तृतीयेच्या वेळेला ते कान्होले केले असं ती नंतरच्या कथेमध्ये सांगते ना. आणि आपल्याकडे एक पद्धत फार सुंदर आहे आणि गरिबाकडे तर फारच आहे, की काही गोडधोड केलं, की त्याच्यातला पहिला हिस्सा हा आपल्या आराध्याच्या चरणी. अहो, मी खेड्यातला आहे. घरची गाय जर व्याली ना, तर गाईचं जे कच्चं दूध संपल्यानंतर पहिलं पक्कं दूध येतं, ते आमच्या ग्रामदेवतेला जातं. आंबा उतरून आणल्यानंतर माचामध्ये लावल्यानंतर पहिले आंब्याचे 5 खाडे किंवा जे असेल ते, त्यातला छोटासा असा 5 आंबे का असेना, ते महाराजांच्या किंवा आपल्या आराध्याच्या चरणी मंदिरामध्ये ठेवले जातात. उदारता गरिबाच्या घरी आणि या खेडोपाड्यामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये सगळीकडे छानपैकी विद्यमान आहे बरं. तसं त्या माऊलीनी चंद्रमुखेनाच्या पत्नीने काय केलं असेल, की अक्षय तृतीया दिवशी कधीनवत गरिबाच्या घरी पंचपक्वान्न झालेत आणि कान्होले केलेत. आवडता पदार्थ केला. इकडे वऱ्हाडामध्ये कान्होले हा सुंदर आवडता पदार्थ आहे. पक्वान्न क्वचित होतो. मग तिने 2 कान्होले पहिला घाणा काढला असेल आणि महाराज कदाचित शेगावला त्यावेळेला नसतील कोणाचा उद्धार करण्यासाठी कारण की महाराज व्यंकटलालाकडे राहायला आले होते आणि उद्धार करण्यासाठी मधून-मधून बाहेर पण जात असत. नसतील. मग महाराजांच्यासाठी नैवेद्य दाखवला असेल आणि ते बाजूला काढून ठेवले. बाजूला काढून ठेवले, तो दिवस संपला. मग ते चांगले राहावेत म्हणून उतरंड खापराच्या कळशाची उतरंड पूर्वीच्या घरी असायची. आणि त्याच्यामध्ये ठेवलेली वस्तू ही कधीही त्याला बुरसा यायचा नाही आणि छान राहायची. म्हणजे ते नैसर्गिक असं म्हणू एक छान असं भांडच होतं, मातीचं भांड. मग त्याच्यामध्ये ती ठेवून दिलेत आणि ती विसरून गेली. महाराजांनी ते स्वीकारलं. भाव स्वीकारला ना, सेवा स्वीकारली ना, मग महिना होऊन गेला. महावैशाख महिना आला. मग नंतर वैशाख नंतरच्या याच्यामध्ये म्हणजे अक्षय तृतीया संपल्यानंतरच्या महिन्याची गोष्ट कदाचित असावी ना. मग महाराज म्हणतात, "जा मला ते 2 कांदे आणून दे." मग चंदू बिचारे घराकडे पडलेत. धर्मसंकटच पडलं ना. महाराजांना हो म्हणावं, तर आपल्या घरी तर सध्याचं काहीच नसेल. आपली जी काही आज सकाळी केलेली चटणी भाकर ती असेल आणि नाही कसं म्हणावं. सद्गुरूंची आज्ञाही कशी मोडावी, याच्यामध्ये ते विमनस्क थोडेसे बसले असतील. तेव्हा बाकीचे म्हणाले, "अरे जा चंदू, महाराज सांगतात त्याप्रमाणे तू घेऊन ये आणि संतांची वाणी कधी खोटी होत नाही." तेवढं आध्यात्मिक भावबळ इतरांनी दिलं. चंदू उठलेत आणि महाराजांना मनोमन प्रार्थना केली असतील, "महाराज माझी लाज राखा. आता काय करू? कानोले कुठून आणू?" आणि व्यंकटलालाच्या घरापासून अगदी जवळ आपल्या घरी गेले असतील आणि आपल्या पत्नीला म्हणतात, की "महाराजांना आपल्या घरचे कानोले हवे आहेत." आता ती बाई पण विसरून गेली. मग त्या बाईला असं वाटलं, की मग काही हरकत नाही ना. मग महाराजांना कानोले हवे आहेत का? म्हणून ती गृहलक्ष्मीची भूमिका बघा कशी. महाराजांची कृपा ज्यांच्यावर झाली ना, ते घर अंतर्बाह्य आचारा आणि विचारामधून, विशेष करून आचारामधून कसं बदलतं, त्याला उद्धार म्हणतात. ते कसं बदलतं त्या बाईने काय शब्द सुंदर अध्यायाचा होता. अध्याय मला फार आवडतो तो अध्याय. आणि त्या त्या अध्यायामध्ये ती म्हणते, की "नाथा
की मी तत्परतेने शिळे कशाला मी ताजे करून दे, ही पहा कढई नाथा ठेवते चुलीवर. असं म्हणून ती कानवल्याच्या साहित्याची काही बाजार पाहण्याची आवश्यकता नाहीये. गृहलक्ष्मीनी नेहमी सकारात्मक राहावं, नाही असं म्हणू नये. आणि ह्या पूर्वीच्या स्त्रिया ही गोष्ट भरल्या घरामध्ये किंवा कुठल्या तिन्ही सांजेला अभद्र कधी येत नव्हतं त्यांच्या तोंडामध्ये, ओकटं कधी येत नव्हतं. नाही हा शब्द कधी येत नव्हता. आणि खरं काही नसेलही, पण मनाची श्रीमंती होती. मनाची सकारात्मकता होती आणि तेच उद्धरण होतं. आणि महाराजांना ते दोघांच्याही प्रचितीप्रत्ययाला आणून द्यायचं होतं या गांभीर्याच्या निमित्ताने. मग चंद्रमुखीत म्हणाले, की "ताजे नकोत सुंदरी, जे तू उतरंडी माझारी ठेविले दोन तेच." अशी ओवी नंतर येते. मग ती पण कांता गेली घोटाळून. ती म्हणे, मग कानव्याची शोधनं करू लागली चित्तांतरी. मग ती म्हणाली, की "हो, आत्ता माझ्या लक्षात आलं. एवढ्या दिवसापूर्वी मी विसरले, पण माझे महाराज नाही विसरले बरं. सत्यसंकल्प त्याचा दाता नारायण. मनामध्ये आलेले संकल्प आपण विसरून जातो, आपण बोलतो, पण ते महाराज स्वीकारतात आणि ते आपल्याकडनं बरोबर करून पूर्ण करून घेतात. म्हणून ती उठली आणि सगळी उत्रंड त्या खापराच्या कळशांची धांडोळली आणि ती धुंडत असताना खालच्या तळाच्या कपड्याचे तिला 2 कानोले दिसलेत आपण ठेवलेले. आनंदित झाली आणि हे घ्या. ते फक्त थोडेसे सुकले होते. बुरसा नव्हता आला त्याला, ताजे होते, खाण्यासारखे होते. आणि चंद्रमुख्यांनी महाराजांना ही सेवा साधारण केली. किती सुंदर उदाहरण आहे बघा बघा. काही लागत नाही बरं. आपल्या महाराजांची कृपा, महाराजांचा शब्दप्रती पाळला, महाराजांच्या सेवेसाठी आपण जर छान अगदी सकारात्मक राहिलो ना, तर महाराज आपली मनामधली नकारात्मकता, आपल्या घरामधली जी काही उणीव आहे, प्रपंचामधली जे काही समस्या आहेत ना, त्या सगळ्या दूर करतात आणि याला धरणा म्हणतात. गजानन विजय ग्रंथामध्ये कितीतरी प्रसंग असे आहेत, की ज्याच्यामध्ये आपण या दृष्टीने पाहायला म्हणजे मी तरी शिकायला पाहिजे. हे चंदूमुकेनाच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं. सकारात्मकता मनामध्ये निर्माण होणं, यासाठी सद्गुरूंची सेवा साधायला पाहिजे. आपल्या महाराजांची सेवा स्वीकारली की नाही, एक आणखी एक फार मोठी गोष्ट सांगण्यासारखी आहे, की महाराज अशी सेवा स्वीकारतात, मग ती तुमच्या श्रमाची असू द्या, धनाची असू द्या, द्रव्याची असू द्या, अन्नाची असू द्या किंवा आणखी कुठल्या अ, अनुष्ठानाची असू द्या, मंत्रजपाची असू द्या, त्याची शुद्धता पहिले तपासतात. साधन सुचिता पहिल्यांदा तपासतात, की मी एक ₹1.25 जरी महाराजांच्या पेटीमध्ये टाकण्याची इच्छा व्यक्त केली, तर मी जे अर्जित केलेलं आहे, ₹1.25 जे धन, ते चांगल्या मार्गाने अर्जित केलं आहे. ते त्याला शुचित्व आहे का? ते शुद्ध आहे का? आणि ते जर शुद्ध नसेल ना, तर माझ्या मनामध्ये महाराजांची सेवा करण्याचा संकल्पच उद्भवणार नाही. किंबहुना महाराज ती माझी सेवा स्वीकारणार नाही. त्याच्यामुळं महाराजांची एक पद्धत होती, की ज्यांची सेवा स्वीकारायची, त्याच्या घरामध्ये पहिल्यांदा आचाराची, विचाराची, सदाचाराची शुद्धी आणत असत. अहो, बाळाभाऊला सेवेमध्ये ज्यावेळेला महाराजांनी रुजू करून घेतलं, त्यावेळेला त्याच्या मनाची शुद्धी केली, त्याच्या चित्ताची शुद्धी केली, त्याच्या व्यापाची शुद्धी केली आणि त्याच्या देहाची पण शुद्धी केली. म्हणायला भास्कर महाराज निमित्त झालेत, पण महाराजांनी शक्तिपाताच्या द्वारे उडवलं बाळाभाऊला, बडवलं बाळाभाऊला आणि आपल्या पुनीत स्पर्शाने त्यांच्या तनाची शुद्धी केली. कारण की नंतर समाधीनंतर बाळाभाऊ गादीवर बसणार होते आणि अव्याहत सेवा करणार. शुद्धी करतात तनाची, धनाची, मनाची आणि ही शुद्धी करण्याची प्रक्रिया महाराजांच्या उद्धरण्याचा एक क्रम आहे. कधी-कधी आपल्यालाही तुमच्या आमच्या सारख्याला देखील काही-काही वेळेला आपण महाराजांच्या सेवेसाठी असताना अडथळे येतात. आपण नाही का भक्त संमेलन झालं, त्यावेळेला खर्डीचं भक्त संमेलन संस्मरणीय झालं. आपल्या सगळ्यांचं महाराजांच्या प्रती असलेलं योगदान शिरसावंत जे आहे बरं, नमन त्याला. मला त्याला हजर राहायला मिळालं, मी माझं भाग्य समजतो.
किती आदल्या दिवशी पाऊस पडला. त्या रम्य अशा निसर्गरम्य अशा स्थानाची आपण निवड केली होती. महाराज तिथे येतील, आहे ना? आणि सगळे अगदी छान साठे काका आणि आमच्या पूजनीय ताई, हे सगळे सत्पुरुष आणि मोठे-मोठे व्याख्याते, अगदी मोहनबुवा सारखे सगळे मोठे-मोठे तज्ञ आणि मोठमोठे आपल्यासारखे साधक, हं, म्हणजे आपापल्या ठिकाणी प्रतिष्ठित आहेत ते तिथे येतील आणि ती भूमी पवित्र होऊन जाईल. या शहरी सगळ्या रहाटगाडग्यापासून दूर असं स्थान निवडलं होतं. पण महाराजांनी आधी आपल्याला आपली परीक्षा कसोटी किती बघितली. थोडंसं तकलिफीचं किती मोठा पाऊस पडला. आता या सगळ्या रानावनामध्ये एवढे बाहेर गावाहून लोक येणार, याची व्यवस्था कशी होईल? याची विवंचना, याची असा प्रश्न पडला नाही. पण नंतर कळलं, की महाराजांनी या भूमीची शुद्धता करून घेतली होती ना, आहे की नाही? किती शुद्धता करून घेतात. महाराज पहिल्यांदा मनाला, चित्ताला, प्राणाला, देहाला आणि त्याच्या करवी येणाऱ्या सगळ्या सगळ्या साधनाला शुद्ध करून घेतात आणि स्वीकारतात. आणि एकदा का सेवा स्वीकारली, की उद्धरण मात्र आहे. समर्पित होणारा साधक हाच उद्धरण मागण्याचा अधिकारी असतो. कोणालाही नाही. मी जर शेगावच्या प्रांगणामध्ये उभं राहून हात उंच करून, "महाराज या आणि मला तारा." तर महाराज म्हटले, "मी तुझ्यासाठी रिकामा आहे का? तू काहीही आपला दोषी असशील आणि तू काही करशील. मी नाही तुझ्याकडे एवढा स्वस्त नाहीये मी. एवढा देव स्वस्त नाहीये." तुकडोजी महाराज म्हणतात ना, आहे ना, राष्ट्रसंत म्हणतात ना, "देव बाजार का भाजीपाला आहे का? इतका स्वस्त नाहीये तो. मनी नाही भाव देवा मला पाव." शक्य नाही बरं ते. पण त्यासाठी समर्पणाची आहुती द्यावी लागते. तेव्हा पुढे उद्धारण करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. आणि त्यासाठी मग एकदा अनन्यपणे शरण गेलं, की मग महाराज आपल्याला स्वीकारतात. एकदा स्वीकारलं, की उद्धरण तर आलं. आणि ते उद्धरण डोळ्याची पापणी न लावेपर्यंत आपलं होतं. क्षणात आपल्या सगळ्या आधीच्या कर्माशयाचा नाश महाराज करून आपल्याला अशा ठिकाणी नेतात, की जिथे महाराज विद्यमान आहेत. आमच्या भास्कर महाराजांना तर संजीवन समाधी दिली. बापरे! किती मोठं, मी भक्तराज भास्कर असा उल्लेख करतो. आमचे भास्कर महाराज पूर्वपुण्याई. अहो, जिथे सद्गुरुराया स्वतः गेले, त्या अकोलेच्या ग्रामामध्ये सगळीकडे ऊन तापते आहे. पंचक्रोशीमध्ये कुठे कुठे पाणी नाहीये. शेतामध्ये उदीम करण्याच्या दृष्टिकोनातून जर शेतकरी किंवा मजूर गेले, तर त्यांना घरून पिण्यासाठी घागर डोक्यावर न्यावी लागेल, असं दासगुरू महाराज उल्लेख करतात. एक वेळेला घृत मिळेल, परी अभाव पाण्याचा, असं दासगुरू महाराज म्हणतात. तूप मिळेल पण पाणी मिळणार नाही. अशी पाण्याचं दुर्भिक्षक त्या काळामध्ये जाणवल्या अवस्थेमध्ये तिथे भास्कर शेतकरी आपल्या शेतीचा उदम करतात. त्यांच्या भोवती त्यांच्याकडे त्यांचे सहाय्यक मजूर पण असतील आणि तिथे महाराज स्वतः येतात. का आले असतील भास्करांकडे? हा उद्धाराचा प्रसंग फार मनोज्ञ आहे बरं, फार मनोज्ञ आहे. मला फार आवडतो आणि मला हा पोट भरून सांगू द्या. अकोलीला गेलेत. भर दुपारची वेळ. महाराजांचा पाण्याने अधरोष्ट सुकलेला, वरचा ओठ सुकलेला आहे. तहान लागली की वरचा ओठ सुकून जातो, पांढरा पडतो आणि महाराज तहानेचं नाटक महाराजांनी केलेलं आहे. खरं या सगळ्या सृष्टीची तहान भागवणारं ते परब्रह्म, ते काय तहानणार कोण? इतरांची तृषार्थासाठी जे अवतरतं, मेघरूपाच्या माध्यमातून मदत करतं, त्याला कुठली तहान? पण महाराजांनी लीला केली आपल्या भक्तासाठी आणि सांगितलं, की भास्करा मला तहान लागलेली आहे. भास्कराने अपार मस्तक पाहिलं. पहिल्यांदाच दर्शन. कुणीतरी गोसावी बुवा आपल्या समोर उभा आहे. शरीरयष्ट पिलदार आहे, धडधाकट आहेत आणि आपल्याला पाणी मागता आहेत. इथे भास्कराची पहिली प्रचिती महाराजांनी अशी घेतली, कसोटी म्हणू आपण, अशी घेतली आणि प्रचिती नंतर दिली. कसोटी अशी घेतली, की भास्कराच्या मनामधले असलेलं जे काही समाजाच्या बाबतीत, चराचराच्या बाबतीत असलेलं जे काही, काय म्हणू आपण त्याला, म्हणू खंत म्हणू किंवा अं, अ, शल्य म्हणू किंवा अपसमज म्हणू. आपल्याला असं गैरसमज असतात ना काहीच्या बाबतीत. त्या व्यक्तीशी आपल्याला पटतच नाही. अरे पण त्या व्यक्तीला तू बोलला का कधी? काही केलं का? नाही, नाही. आपण त्या पूर्वग्रह मग. दूषित पूर्वग्रह. आणि सतत ह्या दुष्काळाचे 11-12 वर्ष खुद्द भास्करांच्या शेतामधली विहीर, त्याला 10-12-11 वर्ष पाणी नव्हतं.
ती विहीर खचत चालली होती. त्याला एक खड्डा गर्दार म्हणावा अशी तिची अवस्था झाली होती. त्याच्यामुळे वैतागले असतील. हा सगळा वैताग भास्कराच्या मनामध्ये होता आणि अशा वेळेला हा धष्टपुष्ट कोणीतरी पाणी मागणारा माणूस येतो आणि पाणी मागतो आणि धर्म करायच्या कारण की महाराजांनी सांगितलं, की बाबा पाणी देणं हे पुण्याच्या गोष्टी लोक पाणी पोहायला लावतात. म्हणजे महाराजांनी हे सगळं जे संवादाचं सुरू केलं ना प्रगटीकरण भास्कराच्या समोर ते कशासाठी माहितीये का? त्याच्यामधला सगळा वैताग बाहेर पडावा. सगळं दूषण वरून. आपल्या आयुर्वेदामध्ये एक वमन नावाची प्रक्रिया आहे बघा. वमन म्हणजे शरीरामधले जे दोषयुक्त द्रव्य आहेत, ते उलटीद्वारे, वांतीद्वारे, वमनाद्वारे बाहेर टाकण्याची प्रक्रिया. वसंत वमन हा एक प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितला जातो. त्या ऋतूमध्ये ते वमन करायचं आणि मग औषधी घेतल्यानंतर आपले देह शुद्ध केल्यानंतर योगामध्ये देखील धवती-नवती हा प्रकार तसाच आहे. शुद्ध शरीर शुद्धत्वाचा प्रकार आहे ना. तर तसं महाराजांनी विचाराचं, मनामध्ये असलेल्या धारणेचं, हं, दूषित धारणेचं ते वमन करण्याच्यासाठी त्याला चिथावलं जणू काही आणि सांगितलं, की "बाबा पुण्यपाणी पाजण्याचे, बापा आहे थोर साचे." असं महाराज म्हणतात आणि भास्कर महाराज मग मात्र खवळतात. सांगतात, की "बाबा तू धष्टपुष्ट दिसतो. तुला जरूर ती घागर झुडपाखाली ठेवलेली दिसते आहे, पण ते पाणी काम करण्यासारखं आहे. तुझ्यासारख्या बिनकाम्यासारखी नाहीये." आणि नाही, नाही ते भास्कर महाराज बोलतात. नाही, नाही ते बोलतात म्हटल्यानंतर ते सगळं पैकी बाहेर आलं. सगळं बाहेर आलं. भास्कराचं चित्त शुद्ध झालं. ज्यावेळेला आपण म्हणतो ना, की एकदा भडास होऊन जाऊ द्या, एखादा रागावला ना, की बोलू द्या त्याला. काय तुझ्या मनामध्ये आग आहे, भडास आहे, ती बाहेर येऊ दे. तशी सगळी भडास महाराजांनी पहिल्यांदा बाहेर आणली भास्कराची. चित्त शुद्ध केलं, स्थिर केलं, शांत केलं. जे नाही बोलले. मग महाराज म्हणाले, "ठीक आहे बाबा, नाही तर मग तुझ्या तिथे विहीर दिसते आहे." परत म्हणाले, "अरे पिशा तिकडे जाऊ नको, ती विहीर कोरडी आहे. माझ्या शेतातली आहे. 11-12 वर्ष झाली तिला पाणी नाही. तिथे जाऊन तू काय करणार आहेस?" परत वैताग, शेवटचा वैताग व्यक्त झाला. मग महाराज म्हणाले, "बघतो त्या नारायणाला माझी करुणा येते का?" म्हणून त्या विहिरीच्या ती बिचारी वापी महाराजांची वाटच पाहत असेल. तिचाही उद्धार झाला ना. तिथे एका दगडावर बसलेत. अगदी निष्पर्ण झाडाच्या खाली महाराज बसले असतील आणि आकाशाकडे बघून त्या नारायणाला, त्या जगन्नियताला महाराज विनंती करतायत, की "पाणी दे या विहिरीला. ती पंचकृषी सावली आहे पाण्यासाठी आणि तू का निष्ठुर झालात?" महाराजांनी भास्करांना ऐकू जाईल अशी प्रार्थना केली आणि क्षणामध्ये त्या विहिरीला खालून झरा फुटली. अहो नितळ शुद्ध असं जळ भरून आलं, उचंबळून आली ती विहीर आणि उचंबळून आली आणि काठोकाठ भरून ओसंडू लागली. भास्कर दुरून पाहत आहे. आपली विहीर आतापर्यंत हिला पाण्याचा थेंब नाहीये आणि या भर उन्हाळ्यामध्ये ही वाहते आहे, भरून वाहते आहे. बापरे! आणि मग त्या क्षणी देह उपरती झाला. म्हणजे शरीराचं, चित्ताचं शुद्धत्व झाल्यानंतर उपरती. उपरती फार महत्वाचा भाग आहे बरं. उपरती होणं म्हणजे उद्धाराचा प्रवास सुरू होणं. मला माझ्या चुका लक्षात येणं. मला माझ्या चुकाच्या पोटी प्रायश्चित्त घेण्याची इच्छा होणं, हा उद्धाराचा सगळ्यात महत्वाचा सुरू होणारा टप्पा आहे. तिथून उद्धार सुरू होतो. पण ती उपरती जेवढा वैताग उत्स्फूर्तपणे बाहेर आला ना भास्कराच्या मुखातून, देहातून, तेवढीच उपरती देखील तेवढीच निर्माण झाली. श्रोतेहो, ही उपरती अधोरेखांकित आहे. दयाळा, तुझ्या बाह्य वेशाने मला ठकविले असं भास्कर महाराज म्हणतात. हात जोडून म्हणतात, शरणागत होऊन म्हणतात. आपल्या सगळ्या अपराधाची उजळणी करत करत म्हणतात आणि सांगतात, दयाळा तूच ठकव. तूच जगनियंता आहेस. तू जगदात्मा आहेस. तू जगदोद्धार करणारा आहेस. मला माहित नाही आपण कुठून आलात, पण माझे आपण गुरु आहात. मी आपल्याला शरण आलेलो आहे आणि महाराज तुम्ही मला फसवलं. म्हणजे बघा, कशी एक वेगळी भूमिका आणि संत संगती झाली होती ना. महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यानंतर ती एकदम सुंदर वृत्ती तयार होते ना. संत संगती तुकाराम महाराजांनी का मागितली? याचं कारण असं, की त्या संत संगतीमुळंच तर भास्कराची क्षणिक वृत्ती पालटली आणि मग शरण होऊन आलेत. महाराज हसतायत. महाराज म्हणतायत भास्कराला, की "भास्करा, तुझ्याकडे पाणी नाही ना, असं तू म्हणत होता ना. मग पाणी नाहीये, तर मग आता पाणी आणलं. माझ्या ईश्वराने तुझ्या विहिरीला पाणी दिलं आणि बघ, चांगला मोठा नहर लागलेला आहे.
पाणी ओसंडून वाहतंय, काठोकाठ भरली विहीर. आता छानपैकी सगळ्यांना पाणी दे, कोणाला नाही म्हणू नको. आणि तुझा प्रपंच, तुझं शेत छान फुलव. आता बगीचा लाव. आता या पाणीचं विहिरीचं पाणी आटणार नाही, कारण की ते देवाने दिलेलं आहे बाबा. आणि आता असं म्हणून महाराजांनी परत भास्कराची कसोटी बघितली बरं. तेव्हा फार सुंदर. मला त्या ओव्या वाचूच द्या. मी हृदयावर कोरून ठेवाव्यात अशा ओव्या आहेत, किंवा घरी लावाव्यात अशा ओव्या आहेत. श्रोते हो, आपण त्या ठिकाणी आता भास्कर महाराज तो फार थोर. अहो, जे संजीवन समाधी घेऊन प्राप्त त्यांना झाली सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये, असं आराध्य दैवत भक्त मानदेय गजानन महाराजांच्या भक्ती मानदेय मधले आपले भास्कर महाराज आहेत. तर ज्यावेळेला पाणी आलं त्यावेळेला महाराज म्हणतात, पाणी आले तुझ्याकरिता, बगीचा तो लाव आता. भास्कर म्हणे गुरुनाथा, हे आमिष दावू नका. म्हणजे आतापर्यंत जे प्रिय वाटत होतं, जे प्रेयस होतं, ते आता श्रेयसाकडे गेलं. आतापर्यंत हा प्रपंच जो लोभस वाटत होता, संतांची संगती होण्याच्या आधी, तेच आता आमिष वाटायला लागलं. महाराज आपण बगीचा लाव आणि भरपूर कमाव आणि सुख हे सगळं लौकिक सुख प्राप्त कर, हे माझ्यासाठी आता आमिष आहे. भास्कर म्हणे गुरुनाथा, हे आमिष दावू नका. आणि पुढे भास्कर ही ओवी फार सुंदर दासगणू महाराजांनी लिहिली आहे बरं ह्या ओव्या. माझा निश्चय हीच विहीर, कोरडी ठणठणीत साचार, होती दयाळा आजवर, थेंब नवता पाण्याचा. ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला, साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया. तेने हा फुटला खडक, भावाचे लागले उदक. आता मळा निशंक, तुम्ही म्हणता तसा मळा निश्चितच लावेल. आता मळा निशंक भक्ती पंथांचा लावील. भक्ती, आता मी तुमची भक्ती करेल, तुम्ही सांगाल त्या भक्ती मार्गावर मी जाईल. आता मळा निशंक भक्ती पंथांचा लावीन मी. वृत्तीच्या मेदिनी ठाई, माझी जी वृत्ती आहे, माझी अवतरलासी भूवरी मेदिनी. भूमी म्हणजे मेदिनी. वृत्तीच्या मेदिनी ठाई, फळ झाडे ती लावीन पाही. सन्नितीची माझे आई, तुझ्या कृपे करुणी. महाराज तुमच्या कृपेने मी आता सन्नितीची झाडे, फळ झाडे लावी. पहा निश्चय कसा झाला. सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे. सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे. हे क्षणिक बैलवाळे असा आता संबंध नको. सोडलं हो सगळं, सर्व संग परित्याग म्हणतात तो, याचा आता संबंध नको. पहा श्रोते संत संगती, क्षणिक घडता भास्करांप्रती, केवढी झाली उपरती याचा विचार करावा. दासगणू त्याचा विचार करा. संतांच्या संगतीने गजानन महाराजांच्या पाशी आपण आलात ना. जन्मोजन्मीच्या भाग्याने तव चरणी आलो. जन्मजन्मीच्या भाग्याने तुमच्या आई वडिलांच्या पुण्याने गजानन नावाच्या तत्वापाशी आलात ना, सेवेमध्ये आलात ना. आता तुम्हाला काहीच करायचं काम नाही. फक्त त्यांच्या आज्ञेमध्ये राहा, त्यांच्या सेवेमध्ये राहा, त्यांच्या चरणी अनन्यपणे निष्ठा ठेवा. आणि तुम्हालाही केव्हा ना केव्हा उपरती होईल, जशी भास्कराला झाली आहे. पहा श्रोते संत संगती, क्षणिक घडता भास्कराप्रती, केवढी झाली उपरती याचा विचार करा हो. खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधनाहून, तुकारामे केले वर्णन. संत चरण रजाचे अभंगी, तो अभंग पहावा. तो मूल दिला बरं आपल्यासाठी. तो अभंग पहावा, चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निज हिताकारणी. संत चरणाचा, जगद्गुरु तुकोबा रायाचा अभंग पहा, असं दासगणू महाराज म्हणतात. आणि तो अभंग आपल्या पाशी उपलब्ध आहे. क्षणिक घडता संत संगती एवढी उपरती झाली. आणि निजहिता कारणे तो अभंग पाहावा, त्याचा विचार चित्ती करावा. तो अभंग असा आहे. संत चरण रजाचा अभंग म्हणून तुकोबारायाच्या गाथेमध्ये, आपल्या गाथा वाङ्मयामध्ये तो विद्यमान आहे बरं. तो अभंग असा. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोन जाय. मग राम नामी उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे,
हृदयी प्रगटे नाम रूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपदिष्टे पूर्व पुण्ये. तुकाराम महाराज म्हणतात की संत चरण रज लागता सहज. संत चरण रज जर आपल्या या न त्या प्रकारे आपल्या चरणी लागले, तर हे सगळं बरोबर रामनामी नामस्मरणामध्ये गोडी निर्माण होते. सहजपणे साधन गोमट साधन मिळतं आणि मग सगळं आपलं जे आहे पूर्वपुण्याच्या बळावर पूर्वपुण्य आपलं जागं होतं, ते प्रतिष्ठापित होतं आणि आपला उद्धार होतो. भवसागरामध्ये तरु जाण्यासाठी आपल्या दासगुरु महाराजांनी बघा संत चरण रज ही बिरुद घेतलंय. दास गणू खरं गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे असं त्यांचं नाव. आणि टोपण नाव काय घेतलं म्हणजे लेखनाचं नाव काय घेतलं दास गणू. दास ही भूमिका घेतली आणि स्वतःला काय म्हटलं संत चरण रज. संताच्या चरणाला चालत असताना भूमीचा जो एक कण चिकटलेला आहे, ते माझं स्थान आहे, ते माझं अस्तित्व आहे आणि ते मला प्राप्त हो अशी मागणी मागितलेली आहे. आणि या सगळ्याचा विचार जर केला तर श्रोते हो, एवढी जाणीव माझ्यासारख्या एक सर्वसामान्य साधकाला झाली, तर माझ्या उद्धारणाची गती व्यवस्थित होऊन जाईल. आणि ती उद्धारणाची गती आपली प्रगतीच असेल, तो उद्धार असेल. अशा कितीतरी गोष्टी या सगळ्या अध्यायामध्ये आहेत. ब्रजभूषणाला देखील महाराजांनी जो उपदेश दिला तोही बिंबवण्यासारखा आहे. रामचंद्र पाटलांना सगळ्यात शेवटी जो उपदेश दिला तोही बिंबवण्यासारखा आहे. द्वेषी मन असू नये, सन्निधी कधी सोडू नये, राजा विरुद्ध जाऊ नये, उगीच भलत्या कामात, साधू कोण संत कोण ते पाहावे शोधणं. असं प्रत्येक ठिकाणी महाराजांनी प्रबोधन दिलं बरं. आणि त्या प्रबोधनाचा अभ्यास आणि ध्यान जर मनी बाळगला तर बरोबर महाराज आपल्याला या भवसागरामधून तरून जातात. आता भवसागर हा काय आहे? खरं प्रपंच हा लोभसी आहे. प्रपंच हा छान आहे. प्रपंच जर सेवेमध्ये लाभला ना, तर हे आयुष्य इतकं सुंदर आहे बघा. फार सुंदर आहे. जसं कवी लोक वर्णन करतात, की या जन्मावर, या जगण्यावर आमचे पाडगावकर म्हणतात, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. पण केव्हा? जेव्हा त्या जन्माचं काहीतरी सत्कृतीद्वारे आपण योजन करू, नियोजन करू किंवा त्याचा विनियोग करू. आपण काय करतो की त्याचा उपयोगच जास्त करतो स्वतःसाठी. स्वार्थदर्शनी माझं, माझं, माझं म्हणून बाळगतो आणि तेच सुंदर जीवन आपल्याला कुरूप वाटायला लागतं बरं. भवसागर वाटायला लागतं. म्हणून संतांनी सांगितलं की महापुरुषाच्या आपल्या सद्गुरूंच्या चरणी एकनिष्ठ राहा. एकनिष्ठ राहा आणि तुमच्यापाशी जे जे आलंय ना, ते सद्गुरूंच्या सेवेमध्ये विद्यमान करा. या भूमीवर आल्यावर प्रत्येकाला कमावण्याचा अधिकार आहे. आपली संस्कृती काही वैराग्य घ्या आणि संन्यासी व्हा असं सांगत नाही. प्रत्येकाला गृहस्थ व्हायचा अधिकार आहे. आणि गृहस्थाश्रम सर्वश्रेष्ठ धर्म आहे असं म्हणतात. त्यामुळे प्रत्येकाने कमवा. तुम्ही कमावलं तुम्हाला उपभोगाचा जरूर अधिकार आहे. पण एक अवधान मात्र ठेवा, की आपणही कोणाचं देणं लागतो. समर्पणाची वृत्ती आपल्यामध्ये बाळगली पाहिजे. समाजासाठी मी देणं लागतो. मातृऋण, पितृऋण, देश ऋण, गुरु ऋण जशी ऋण आपण सांगितली. आपण कोणासाठी आपण ऋणी आहोत, ऋणाईत आहोत. आणि आपण नेहमी शब्द आपण ऋणानुबंध. तुमची आमची ऋणानुबंध याचा अर्थ काय? की काहीतरी मागच्या जन्मी आणि या जन्मी किंवा आणखी काही या घडामोडीमध्ये मी तुमचं काहीतरी देणं लागतं. मग तुम्ही माझ्यासाठी श्रेष्ठ असाल किंवा तुम्ही माझ्यासाठी कदाचित कनिष्ठ असाल. तुम्ही माझ्या वयाने लहान असाल, पण मी तुमचं देणं लागतो. आणि हे देणं काय लागतं हे गजानन विजय ग्रंथामध्ये आपले महाराज सांगतात. आचरणी कर्मफल टाकीता भेटतो घन नीळ असं ब्रजभूषणाला सांगतात. आणि सांगतात की माझे हे बोल तुझ्या सदनी ठेव. प्रत्येक भक्ताला महाराजांनी त्याच्या त्याच्या परी श्रोते हो बरोबर प्रबोधन दिलेलं आहे. गजानन विजय ग्रंथामध्ये जेवढी भक्त मंडळी आहे आणि जी जी महाराजांच्या सेवेमध्ये स्वतःला समर्पित करून घेणारी आहे, त्या भक्त मांदियाळीवर, त्या भक्तांवर महाराजांनी जी कृपा केलेली आहे ना, ती कृपा त्यांच्या परी त्यांच्यासाठी असेल, पण त्यावरून आपल्या समोर तो आदर्श वास्तुपाठ आहे.
माझ्यामध्ये पण हरी जाखे असते, माझ्यामध्ये पण विठोबा ठाकूर असते, माझ्यामध्ये जानकीराम सोनार आहे, माझ्यामध्ये कारंज्याचे लक्ष्मण आहे, माझ्यामध्ये व्यंकटलाल आहेत, माझ्यामध्ये भास्कर आहेत. अहो सगळ्या भक्तांचा उल्लेख करा तर या ना त्या परीने माझ्यामध्ये वायजाबाई आहेत, माझ्यामध्ये पुंडलिक फुले आहेत, माझ्यामध्ये आत्माराम जोशी आहेत, माझ्यामध्ये लक्ष्मण हरी जांजळ आहे, गणेश यादव सुभेदार आहेत, साळूबाई की जिथे महाराजांनी सांगितले की डाळपीठ घेऊन तू स्वयंपाक करी अहोरात्र आणि जे येतील त्याला भोजनाला घाल, येणे तू नारायणा पावशील. महाराजांनी प्रत्येकाला आपापली वाट तयार करून दिलेली आहे आणि तुम्हा आम्हाला प्रत्येकाला जी वाट ज्या अर्थी दिलेली आहे त्या अर्थी ती सोपी आहे, त्या अर्थी सोपी आहे. आता मला जर माझ्या या वाणीच्या माध्यमातून महाराजांची सेवा करायला मिळते तर मी स्वयंपाक करेल का, तिथे तर मला मिठाचा अंदाज येणार नाही. किंवा मग मी गजानन मंदिरामध्ये संस्थानामध्ये जी स्वच्छता राखणाऱ्या सेवेसारखी मला करता येईल का, नाही. जे आपल्याला सूट होतं, लागू होतं, त्याची वाट बरोबर महाराज देतात ना. आणि ती वाट सोपी असते. मला वाटते तुकाराम महाराजांचा तुका म्हणे केली सोपी पायवाट उतरावया भवसागर रे. ती सोपी पायवाट ज्याची त्याची स्वतंत्रपणे असते आणि आपले महाराज बरोबर आपल्याला आपल्या वाटेवर आणतात. भास्कर महाराजांना वाटेवर आणलं, बाळाभाऊला वाटेवर आणलं, भाऊ पवारांना वाटेवर आणलं, सगळ्यांना आपापल्या वाटेवर. बच्चूलाल अग्रवालाची मंदिर बांधण्याची इच्छा होती आमच्या अकोल्याची, तिथे त्यांची राम मंदिर बांधण्याची इच्छा पूर्ण केली, त्याचा उद्धार केला. प्रत्येकाचं किती किती उदाहरण देऊ या गजानन विजय ग्रंथामध्ये. जेवढी उदाहरणं आहेत ना तेवढी माझ्यासाठी कुठली ना कुठली तरी एक वाट निर्माण करून देणारी आहे. किंबहुना या सगळ्या वाटा मला शिरसावंदी आहेत, अभ्यासाच्या आहेत आणि त्याचा अभ्यास जर मी केला तर माझ्या उद्धारण्याची एक वाट त्यामध्ये बरोबर महाराज तुझा ही तुझी वाट आहे आणि या वाटेला चिपटून राहा आणि इतरांचा अभ्यास कर. आणि असं आपल्याला महाराज सांगतात. आणि मग मला असं वाटतं की खरोखरच माझे महाराज मला लाभले आहेत, माझ्यासाठी अवतरलेले आहेत. आज प्रगट दिन, आज माझ्या हृदयामध्ये महाराज या माझ्या चिंतनाच्या माध्यमातून नव्याने प्रकट झाले. दरवर्षी, दर दिवशी, दर क्षणी, दर प्रहरी महाराज आपल्यामध्ये असे प्रकट होतात बरं आणि आपला उद्धार करतात. किती श्रेष्ठ महाराज आहेत आपण. असं निधान आधीच्या पिढीला, समजा 1878 साली जे जन्मले त्यांचं मनोगत जर आपण ऐकलं असतं ते म्हणत असतील की अरे आम्हाला थोडस जरा त्या काळामध्ये जन्माला यायला असतं बरं झालं असतं, गजानन हे तत्व आम्हाला अभ्यासता आलं असतं. आधीच्या पिढ्या त्यांना जर आता बोलवलं, समजा त्यांचं मनोगत केलं की ज्या आधीच्या महाराजांच्या अवतरणाच्या आधीच्या पिढ्या, त्यांना विचारलं ते म्हणतील की अरे आमचं थोडंसं दैव जरा कमीच पडतं, आम्ही महाराजांच्या या अवतरणाच्या काळामध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये यायला पाहिजे होतं, म्हणजे गजानन विजय ग्रंथ आम्हाला अभ्यासता आला असता. आपण किती भाग्यवान आहोत आणि आपले महाराज किती थोर आहे. अहो त्यांना 10 बिरुदांनी आपण साथ घालतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू आणि गजानन अशा नावाने आपण त्यांना साथ घालतो. किती मोठं संतत्व हे गजानन तत्व. म्हणून जय हा शब्द आहे. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरलासी भूवर. आपल्या वृत्ती मेदनीवर अवतरलासी भूवर जडमूढ ताराया. जय देव जय देव. माझ्या या सगळ्या देहामध्ये जे जडत्व मूढत्व आहे ते आता राहणार नाही. त्याला चैतन्याप्रत नेणं आणि चैतन्यापासून महाराज तुमच्या सत स्वरूपाला नेणं हे आपल्याला महाराज बरोबर देतील. आणि एकदा काही करुणा भाकली अनन्यपणे की महाराज तुम्ही श्रेष्ठ आहात. नान्यस्त्राता ना पिताता न भरता त्वत्तो देवम त्वम शरण्योक हरता. तुझ्यासारखा कोणी त्राता नाही, तुझ्याकडून कोणी जाता नाही, तुझ्यासारखा कोणी भ्राता नाहीये, माझं पोषण करता नाहीये आणि शरण जावं तुला असं परब्रह्म निधान गजानना तूच आहेस. आणि ही ज्यावेळेला आपली वृत्ती होईल त्यावेळेला महाराज बरोबर धावून येतील आणि धावून आले की आपल्यामधलं जडत्व चाललं जाईल आणि जडत्व चाललं गेलं की मग जिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना. जिकडे बघू तिकडे गजानन. तुम्ही गजानन
हम भी गजानन गणगण होकर का, जहां गगन का गाव बसा है, जहां हवा की छाव, वहीं बसे है मेरे बाबा, वहीं बसा शेगाव. सगळीकडे पाहायला मिळतं. आणि जसं परत आपले तुकोबा, जन विजन झाले आम्हा विठ्ठल रामाप्रमाणे. सगळीकडे जनामध्ये विजनामध्ये सगळीकडे मला तो विठ्ठल दिसतोय बरं, तुकोबाराय म्हणतात. तसं जिकडे पाहावे तिकडे तू दिसही नाही ना. आणि मग कोणी आपल्यापेक्षा कमी नाहीये आणि कोणी आपल्यापेक्षा वर नाही. सगळे गजानन बंधू आहेत. जय गजानन असं म्हणायचं आणि एकमेका लागती पायी रे, एकमेकांना मनोभावे नमस्कार करायचा. तुमच्या हृदयामध्ये असलेल्या गजानन महाराजांची मी सेवा करतोय बरं, असं म्हणून एक गजानन भक्त जर आपल्याला भेटला तर अंशाने का होईना माझ्या सद्गुरुरायांचं दर्शन झालं म्हणून त्याला प्रणिपात करायचा. हे बंधू भगिनींचा हा गजानन मेळा जो जमलेला आहे, एकत्रित उपासना आपण जी करतो आहे, हे सगळीकडे अंशाने आपल्या गजानन महाराजांचं प्रकटीकरण नाही का? ठाण्याच्या उपासना मंडळामध्ये तर हा एकोपा खूप पाहायला मिळतो. मला पाहायला मिळाला. थंडीच्या संमेलनामध्ये आपण जीवाभावानीची सद्गुरूंच्या चरणी सेवा सुरू केली, रुजू केली. ती अत्यंत वंदनीय आहे. आदर्शवत आहे. निदान मला तरी त्याच्यापासून काहीतरी शिकावं असं ओतप्रोत पाहायला मिळालं बरं. आणि कितीतरी असे भक्त आहेत की ज्यांना भेटल्यानंतर असं वाटतं की महाराजांचं दर्शन झालं. आज या प्रकट दिनाच्या पर्वावर या पावन क्षणी मला तुम्ही पावन केलं. आपल्यासारख्या श्रेष्ठांच्या सानिध्यामध्ये मला माझ्या मनोगताची उजळणी प्रबोधन नाही बरं. हे प्रवचन त्याला खऱ्या अर्थाने तर काही म्हणता येईल की नाही मला माहित नाही, कारण की प्रवचन करण्यासाठी एक अधिकार लागतो त्या व्यासपीठाचा, तो माझ्याकडे नाहीये. मी भक्त गजानन महाराजांच्या चरणी आसुसलेला, त्यांच्या दर्शनासाठी, त्यांच्या कृपेसाठी आसुसलेला एक सर्वसामान्य विद्यार्थी अभ्यासक आहे. ते महाराजांनी द्यावं. नामाधन द्यावे ना द्यावा मान, चित्ती केवळ तुमचे बैसावे ध्यान. दे रे मन दे ऐसे तुझसी अर्पाया. महाराज, हे मन चंचल आहे. मनामध्ये नाना प्रकारे वेगवेगळे रंग बदलतात. त्याचा वेगवेगळा वेगवेगळा भाव निर्माण होतो. त्याला भावना म्हणतात. तो काही दृढ भाव नसतो. आणि ते मन तुमच्या चरणी अर्पण करण्याची महाराज मला सेवेची संधी द्या आणि आम्हाला सांभाळा, हीच प्रार्थना. पुनश्च आपल्याला धन्यवाद. या प्रकट दिन पर्वाच्या निमित्ताने आनंदयुक्त अंतःकरणाने सगळ्या गजानन भक्तांना माझा मनोभावे नमस्कार. आपल्या आपल्या उपासनेच्या मंदिरामध्ये, आपल्या गावाच्या, आपल्या महानगराच्या मंदिरामध्ये या दिवशी आणि परदेशी देखील जिथे जिथे आपले महाराज प्रतिष्ठापित झालेली आहेत, संस्थेच्या रूपाने, संस्थांच्या रूपाने, अनुष्ठानाच्या रूपाने, सगळ्या कार्याच्या रूपाने, त्या माझ्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या अनंत रूपाला श्रोते मी नमस्कार करतो. आणि पुढच्या प्रकट दिनापर्यंत एक मागणं मागतो की महाराज अशी सेवा घ्या, सेवा घ्या, सेवेसाठी सुपात्र करा, उपेक्षा करू नका या लेकराची. माझे सद्गुरू मला नेहमी म्हणतात, रामचंद्र सरस्वती स्वामी महाराज ते म्हणतात की बाळा, प्रवचनाची ज्या वेळेला कोणी जर इच्छा व्यक्त केली तर नाही नको म्हणू. आपली वाक सेवा संतांच्या चरणी रुजू करण्यासारखं भाग्य बाळा दुसरं कुठं नाही बरं. ज्या ज्या वेळेला मी अशा ठिकाणी सादर होतो त्यावेळेला माझ्या दत्त महाराजांना मनापासून आनंद होतो. कौतुक करतात, पाठीवरून हात फिरवतात. आपल्या सद्गुरूंना प्रिय असलेलं कार्य आपल्याकडनं व्हायला पाहिजे आणि मला माझ्या सद्गुरूंना प्रिय वाटावं असं कार्य होते हो मला आज करायला मिळालं. मी उदयदादा दाती यांच्या मनापासून आभार. काल एक अडचण आली होती, ही अडचण आमच्या मयुरेश दादांनी दूर केली. मी धन्यवाद प्रकट करतो, ऋण व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि महाराजांच्या चरणी मागणं मागतो. अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज स्वामी, महाराज स्वामी, योगीराज प्रकटले येऊन शेगावी ग्रामी, योगीराज प्रकटले येऊन शेगावी ग्रामी. परब्रह्म सच्चिदानंद जे श्री सद्गुरुमूर्ती,
श्री सद्गुरुमूर्ती महाराजाधीराज ज्यांची खंडात कीर्ती, महाराजाधीराज ज्यांची खंडात कीर्ती, भक्त प्रतिपालका समर्था जय श्री गजानना, भक्त प्रतिपालका समर्था जय श्री गजानना, सदैव मुची घ्यावी सेवा हीच असे प्रार्थना, सदैव मुची घ्यावी सेवा हीच असे प्रार्थना, हीच असे प्रार्थना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.